रामकृष्ण हरी मंडळी, मी हबप अक्षताताई जगताप आपल्या सर्वांचे ओम साई क्रिएशनवरती स्वागत करते। ओम साईच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या परिसरातून विठुरायाचा गजर या माध्यमातून वेगवेगळे कीर्तन प्रवचन घेऊन येत असतो। त्याच अनुषंगाने आजची कीर्तन सेवा पाहणार आहोत। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव हबप अभिमन्यू महाराज कदम यांची सातारा या ठिकाणी झालेली कीर्तन सेवा। चला तर मग पाहूया। हॅलो, पक्वाचं हापिंग बंद व्हायला पाहिजे। हे राहतंय बघा त्याचं आजोबाला थाप मार। चाल म्हणायची जरा नीट करा। आवाज कर सोडायचा, आवाज कमी झाला। काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू काय सांगू
माझे उपकार काय सांगू आता माझा शिकविते काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनु वेते चित्ती तैसे मज येती संभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय ठेविता पायी जीव थोडा पांडुरंगा करू प्रथमा नामाना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भजे सर्वदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अतिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्वांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय नमः शिवाय विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय ठेविता पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंद जगद्गुरु देव निवासी असणारे अखिल विश्वाच्या हृदय पटलावर व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबर यांचा अतिशय सोपा संतांचे उपकार आमच्यावरती काय आहेत अशा संतांच्या उपकाराचं वर्णन करणारा प्रश्नवाचक काय सांगू आता शब्द थोडा दीर्घ किंवा आता शब्द थोडा लहान करून तुकोबराय सांगतात प्रश्नवाचक उच्चारतात काय सांगू आता संतांचे उपकार किंवा काय सांगू आता असा दीर्घवाचक आता शब्द उच्चारून तुकोबराय उद्गारवाचक चिन्हाने म्हणजे दोन नियम वापरतात एक तर प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक प्रश्नचिन्ह म्हणजे काय कोण कुठे आणि उद्गारवाचक म्हणजे काय कोठे म्हणजे दोन तीन शब्द सारखेच पण थोडा शब्दावर वजन दिलं की अर्थ बदलतो व्याकरणाचा वेगळा नियम लागतो तसे तुकोबराय दोन्ही नियमामध्ये आजच्या अभंगाचं उच्चारण करतात काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर दाखविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय ठेविता पायी जीव थोडा तुकोबराय सांगतात हवे आम्ही संतांचे उपकार काय सांगावे नवे नवे त्यांच्या उपकारातून उतराई जर व्हायचं म्हणलं तर आम्ही त्यांच्या पायावर जीव जरी दिला तरी त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही बरं अजून काय संतांचे उपकार आहेत सहज बोलणे हे उपदेश करो निसायास शिकवे कधी कधी संत आम्हाला सहज बोलवून हे उपदेश करतात पण कधी कधी आम्ही जर सहज ऐकत नसेल तर आम्हाला कधी कधी सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती आरबगाचे साठी पंथी हाती धरले पाटी तैसे संत जगी क्रिया करून दाखविती अंगी कधी कधी बघा शाळेतील मुलाला शिकवायचं झालं तर दोन विद्यार्थी वर्गामध्ये असतात एक असतो PhDचा किंवा एक कॉलेजचा आणि एक असतो उगाच अंगणवाडीत बालवाडीत गेलेला तर महाराज दोन्हीलाही शिकवायचं असतं
महाराज आमच्या क्षेत्रात म्हणतात तर सुरुवातीला एकाला थापा टाकाय म्हणजे एखाद्याला पकवजाव थाप टाकाय शिकवावं लागतं. 4 वर्षानंतर तो आपोआप थापा टाकतोच महाराज, त्यात काही वाद नाही. सुरुवातीला थाप टाकायला शिकवावी लागते, पण तदनंतर म्हणजे सुरुवातीला जो असतो त्याला महाराज त्रास जास्त असतो आणि जो शिकलेला असतो त्याला त्रास अजिबात नसतो. तसे महाराज 2 शिक्षक असतात. एखाद्या विद्यार्थ्याला सांगावं लागतं, बघा समजा कॉलेजचा PhDचा शिक्षक असतील तर वर्गामध्ये येतात, असा असा धडा आहे, असा असा चॅप्टर आहे, तो तुम्ही अगोदर वाचा आणि मग त्यावरती काही संभाषण करू, मग बोलू. पण एक विद्यार्थी असा असतो की महाराज त्याला 1 रे एकाचा नुसतं नाही ते गिरवावं लागतं, 2 रे 2चा मन आ मन ई मन ऊ असं शिकवावं लागतं. म्हणजे संत कधी कधी आम्हाला सहज शिकवतात, तर कधी कधी जगाच्या कल्याणा संतांच्या कष्टभीती परोपकारे, तर कधी कधी आमच्यासाठी संत त्रास घेतात, म्हणजे सायास करून आम्हाला शिकवतात. अजून कसे संत आहेत, तुका म्हणे वत्स धेनु वेते चित्ती तैसे मद येते संभाळीत, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय ठेवित हा पायी जीव थोडा. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय वत्स म्हणजे महाराज गायीचं वासरू, वत्स शब्दाच्या अर्थाने म्हणजे गायीचाच रूपाने नाही महाराज, तर हिथं महाराज एक प्रेमाची संकल्पना प्रदान करतात. कोणती प्रेमाची संकल्पना महाराज तुकोबराने दुसरी कोणतीच मांडली नाही. मग स्वच्छ प्रेमाची संकल्पना प्रदान करतात. कोणती? आईचं आणि मुलाचं असणारं प्रेम तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रस्थापित करतात. आपल्याला सांगतात, तुका म्हणे वत्स धेनु वेते चित्ती तैसे मद येते संभाळीत. अहो आई स्वतःच्या लहान मुलाला जसा जीव लावते, आई जसा स्वतःच्या लहान मुलासाठी स्वतःच आई झालं तरी महाराज ती मागं पुढं पाहत नाही. एखादा मुलगा जर पडणार असेल तर आई स्वतःवर त्याच्यावर होणारा वार अगोदर स्वतःवर झेलते आणि मग आईच्या नंतर संकट ते मुलावरती जातं. तसे तुकोबराय म्हणतात, संत होणारा आघात अगोदर स्वतःवर झेलतात आणि मग आम्हाला त्या आघातासमोर करतात. म्हणजे आम्हा घाली पाठीकडे दुःख आपणची पुढं उभा ठाके, आम्हा घाली पाठी सुख झालं दुःख आपणची घोटी सुख आम्हासाठी ठेवी. म्हणजे महाराज विष जरी प्यायचं झालं तर संत अगोदर पेतात आणि तदनंतर अमृत रूपी असणारा पाना आम्हाला पाजतात. म्हणजे थोडक्यात काय संतांचे कितीतरी उपकार महाराज वर्णन करता येतील, पण आजच्या अभंगात जेवढे आलेत जवळजवळ 3 ते 4 उपकार संत तुकोबराय आजच्या अभंगात प्रस्तावित करतात. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आस्य मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनी दीन याने यांचे राजे जगताची मायबाप विश्व माऊली श्री संत ज्ञानोबराय, जगतबंध जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, प्रेममूर्ती असणारे संत श्री नामदेवराय, थोर भगवत भक्त असणारे संत श्री निळोबराय आणि शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज आदी सर्व संत पंचायत आदी म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अशा सर्व संत चरणांवर नतमस्तक होऊन आज सेवेसाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर असतील, धारपुडी गावातील असणारे सगळेच विविध क्षेत्रातून कार्यरत असणारे, भले सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, औद्योगिक असू द्या, क्रीडा असू द्या आणि परमार्थिक असू द्या, विविध क्षेत्रातून कार्यरत असणाऱ्या सगळ्या महिला मंडळ असतील, सगळेच पुरुष वर्ग असतील. मला वाटतंय आपला सप्ताहातील 2रा दिवसाची सेवा म्हणजे 2 नंबरची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपण 2 नंबरची महाराज कामं करतच नाही, पण तरी देखील 2 नंबरची असणारी आजची ही सेवा निश्चित आहे का. जवळजवळ महाराज आपल्या सप्ताहाचं जर वर्णन करायचं झालं तर 72 वर्षाचा कालखंड आपल्या सप्ताहाच्या पाठीमागं ओलांडलेला आहे. जर 71 वर्षाची महाराज संकल्पना डोळ्यासमोर घेतली तर नामदेवरायांचं फक्त एकच प्रमाण डोळ्यासमोर उभा राहतं, नामा म्हणे केशी राजा नेम चालवे माझा. म्हणजे असा अखंडित जवळजवळ 71 वर्ष तुम्ही नियम पाळत आला. 71 वर्षामध्ये कितीतरी सप्त्यांचे आयोजक संयोजक झाले असतील, पण महाराज त्यांनी त्याची निष्ठा म्हणजे ह्या परमार्थातून त्यांची निष्ठा ढळली नाही आणि त्यांनी ह्यातून निष्ठी केली नाही. म्हणजे महाराज 71 वर्ष झालं तुम्ही सेवा करताय. ही 72व्या वर्षाची सेवा झालं महाराज. थोडंच मोजून 3 वर्षानंतर महाराज आपला अमृत महोत्सव येतोय आणि नंतर पुढं अजून किती 3 आणि 25 थोडं मदत करा, माझं गणित जरा कच्चं आहे. 3 आणि 25 किती 28 वर्षानंतर महाराज शताब्दी महोत्सव येतोय. तुकोबराय नाथ महाराजांकडे कालिका मातेकडे फक्त माझी एकच मागणी असेल, आज जेवढे कीर्तन ऐकायला आलेले आहेत देवीला विनंती असेल की जेवढे कीर्तन ऐकायला आलेले आहेत त्या सगळ्यांना डोळ्यात देखत शताब्दी पाहता यावी एवढी देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो. हा म्हणजे ह्याचा अर्थ घरी झोपल्यानंतर झटका व्हावा असा अजिबात नाही, पण निश्चित ऐका, निश्चित तुम्ही सेवा करत आहात. अशी तुमची सेवा उत्तर वाढो एवढीच भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. महाराज ऐका, थोडा मला आवाज द्या दादा.
मौजे धारपुडी ता खटावजी सातारा श्री कालिका माता रथमहोत्सव सोहळा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये महाराज बऱ्याच जणांचं कार्य आहे. आता सगळ्यांचाच मी उल्लेख करू शकत नाही, पण महाराज इथून झाडण्यापासून ते पंगत देण्यापर्यंत, हरिपाटा टाळ घेण्यापासून ते काकडा उठा पांडुरंगा म्हणापर्यंत सगळ्यांची प्रत्येकरित्या सेवा आहे. महाराज कोणाची सेवा जेवण स्वयंपाक करण्यात आहे, तर कोणाची ते केलेलं संपवण्यात सेवा आहे. म्हणजे प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या रूपाने महाराज इथं सेवा प्रस्थापित होत आहे. निश्चित असणारे सगळे सेवाधारी, खरं तर ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला, माझे असणारे दोन्ही लहान भावंड, त्या भावंडाच्याच खरं तर प्रेमातून महाराज प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो. तुम्हाला खरं सांगा महाराज, साधा नियम सांगतो. हे तर बीजचा आणि नाथ महाराजांच्या षष्टीचा दिवस आहे. ती म्हणाय बघा, ती पोलिसाला हप्ता आणि बुवा लोकांना सप्ता अजिबात कमी नाही. महाराज एवढा दाट दिवस आहे की अशा दिवसात महाराज जवळजवळ मी सकाळपासून 100-150 जणांना पकवाजा नाही, टाळकरी नाही, गायक नाही, ते कीर्तन बाजूला राहिलं महाराज. ते दिवसभर झालं, उद्यासाठी मी म्हणजे सकाळपासून महाराज तरसून गेलो. जवळजवळ 500-600 जणांचा फोन आला, त्यातलं 5-50 जणांना पण त्यांनाही नाही म्हणत बसलोय. म्हणजे महाराज सगळीकडे परमार्थ आता वाढत असताना दिसतोय. परमार्थ हे वाढतोय, बाकीच्या गोष्टींची आपल्याला अजिबात उपभोग करायचा नाही, पण परमार्थ वाढत आहे. म्हणजे महाराज माणसांची भावना आता अलीकडच्या काळात कोहेना, मधल्या 5-10 वर्षापूर्वी महाराज थोडी थोडी घसरलेली, आता हळूहळू महाराज माणूस परमार्थाकडे यायला लागलाय. प्रत्येकाला महाराज हिंदू धर्माचं ज्ञान व्हायला लागलंय, प्रत्येकाला हिंदू धर्माची जाण व्हायला लागली. महाराज एक काळ असा होता की एका काळात महाराज, आता माफी मागून बोलतो, पण धर्मांतर करण्यात माणसाला मोठेपण वाटायचा. उगच 5 लाख भेटतात, 2 लाख भेटतात, उग पोरगी भेटते, त्या नादाने माणसं कुठं जिकडे गुलाल तिकडे चांगलं करत होते. पण महाराज धर्मरक्षणासाठी किंवा धर्मासाठी झटणारे आपल्यात कितीतरी होऊन गेले. धर्माचं नाव घेतलं तर सगळ्यात पुढे पहिल्यांदा नाव येतं महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं. निश्चित आहे का, महाराजांनी असा धर्म जोपासला, स्वतःचा जीव दिला, पण स्वतःचा धर्म सोडला नाही. म्हणजे महाराज आपण आपल्या धर्माचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. खरं तर पाहायचं धर्माविषयी का बोललो महाराज, इथून तिकडून पाहिलं तर आज असणारा सगळा महाराज आमचा तरुण वर्ग, म्हणजे उद्यात असणारा तरुणच आहे. आज आमच्या सगळ्या कीर्तनात उभा असणारा आमचा साथीदार, माझी सगळी लहान भावंड उभा आहेत. महाराज एक सांगतो तुम्हाला, आपल्या मुलाला दुसऱ्या कोणीतरी येऊन अधर्माचे धडे देण्या अगोदर, आपल्या मुलाला दुसरे कोणीतरी येऊन अधर्माचे धडे देण्या अगोदर आपण आपल्या मुलाला गीता, भागवत, रामायण, शिवाजी महाराज, संभाजी महाराज शिकवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून एकदा ह्या सगळ्यात माझ्या लहान भावंडांसाठी तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. महाराज नाही उद्या यांनी कीर्तन करू द्या, मताचा नाही, पण महाराज एक छाती ठोकून सांगू शकतो की महाराज उद्या समाजातील एक जाणत व्यक्तिमत्व म्हणून या मुलांकडे पाहिलं जाईल. महाराज स्वतःचं पोट भरण्यासाठी ते कोणत्याच मुख्य प्राण्याचा गळा चिरणार नाहीत आणि आई बापाला बुडवणारं कोणतं व्यसन ते करणार नाहीत. एवढी तर हमी मी या गादीवरून निश्चित देऊ शकतो. म्हणजे महाराज ऐका, संप्रदाय आमचा हिंदू धर्माचा असणारा संप्रदाय, आणि सगळ्यांनाच महाराज तुकोबारांनी इथं स्थान दिलेलं आहे. या रे लहान थोर करावा विचार न लगे चिंता कोणास. महाराज ह्याच उक्तीला अनुसरून आज असणारा आपला हा सप्ताह, सप्ताहामध्ये प्रत्येकांचं सहकार्य आहे, प्रत्येकाची सहकार्याची भावना आहे, प्रत्येकच हितजन झटत आहे. माझी सगळ्यांनाच विनंती असेल की असंच उत्तरोत्तर तुम्ही सेवा करत जावी. आणि एकच वाक्य सांगतो, ज्याची खरी सेवा त्याच्या भय. निश्चित तुम्ही सेवा केली, नाथ महाराज तुकोबारांची तुम्ही सेवा केली, तर महाराज शेवटचं एक वाक्य सांगतो, महाराज तुम्ही कोणतीही सेवा करा, एकदा वारी करा किंवा भगवंताचं एकदा जरी नाव घेतलं तरी ते महाराज वाया कधी जात नाही. जरी ते आपल्याला आता नाही कामाला आलं तरी त्याचं काम निश्चितच कालांतराने होत असतं. देवाच्या घरात महाराज अंधार, देवाच्या घरात वेळ असेल, देर असेल, पण देवाच्या घरात अंधार अजिबात नाही. महाराज आपल्या सेवेची तो महाराज निश्चित काळजी घेणार आहे, आपल्या सेवेची तो निश्चित दखल घेणार आहे. आणि महाराज मी नेहमी म्हणतो, प्रत्येकाने संतांच्या दारात जावं. महाराज मी सुरुवातीलाच मी दर पत्रिका पाहिजे झाली तर पहिल्यांदा पत्रिकेचं प्रयोजन वाचत असतो. एकनाथ महाराजांच्या षष्टी निमित्त आणि तुकोबारांच्या बीज उत्सवानिमित्त असणारा हा सप्ताह आहे. महाराज आमच्या हिंदू धर्म असा आहे बघा, आपल्या धर्मात जन्माचाही सोहळा केला जातो आणि मरणाचा सोहळाही तेवढ्याच ताकदीने केला जातो. महाराज आपण जो सोहळा करतोय तो तुकोबारांच्या जाण्याचा सोहळा आहे, नाथ महाराजांच्या जाण्याचा सोहळा आहे. म्हणजे निश्चित महाराज आमची संस्कृती जन्माचाही आनंद मानणारी आहे आणि मृत्यूचा देखील आनंद मानणारी आहे. महाराज माणसाला जेवढा जन्म आवश्यक आहे तेवढाच मृत्यू आवश्यक आहे. बघा जर माणसाला महाराज मृत्यू आला नसता, जर माणसाला मरण आलं नसतं तर महाराज आज येतं आपल्याला उभं राहायला सुद्धा जागा नसते. म्हणजे मृत्यू हा महाराज आमची ठरणारी आमची प्रकृती आहे. माझं तर थोडक्यात मत असं आहे,
महाराज उपजेते नाशे नाशिले पुनरपी ते दिसे हे ज्ञानोबराय घटित आहे, सांगतात त्या जो दिवशी जो जन्माला ऐका लक्ष द्या ज्ञानोबराय सांगतात जो जो जन्माला आला यत यत जायते तत् तत् म्रियते आमची श्रुती म्हणते जो जन्माला आलाय तो जाणारच आहे महाराज म्हणजे प्रत्येकाला मरण येणं महाराज ही प्रकृती आहे प्रत्येकालाच मरण येणं ही प्रकृती आहे ते मरण नको म्हणणं ही महाराज विकृती आहे पण तोच येणारं मरण चांगलं करणं हीच आमची हिंदू धर्म संस्कृती आहे ऐका अहो तुकोबारांनी मरण चांगलं केलं म्हणून तर आज तुकोबाराय गेले तरी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे म्हणजे माणसाने जगताना एवढं चांगलं जीवन जगावं ते गेल्यानंतर हे त्याचं नाव चांगलं शेवटपर्यंत शिल्लक राहावं उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे तुका म्हणे कामरण्याची उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे कामरण्याची उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती महाराज तुका म्हणे एका मरण्याचे सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे हेरते माये की दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी लक्ष द्या प्रत्येकाने जीवन चांगलं जगणं अतिशय गरजेचं आहे महाराज ऐका आपला जो सप्ताह आहे तो संतांचा जाण्याचा उत्सव आम्ही आनंदाने पार करत आहोत हा एखादा होटल आणि म्हणाल की माणसं जाण्याचा तुम्हाला आनंद होतो एवढे तुम्ही दुष्कर्मी पापी झाला का पण असं अजिबात नाही महाराज संत जातात कधी जेव्हा संतांचं कार्य पूर्ण होतं त्याच वेळेस संत प्रस्थान करत असतात महाराज चांगला माणूस काम झाल्यानंतर जास्त वेळ राहत नाही पण त्यांचं काम हे चांगलंच असतं निश्चित तुकोबारांनी काम जे केलं त्याचं महाराज आपण वर्णन करू शकत नाही ज्ञानोबारांनी जे कार्य केलं त्याचं वर्णन करू शकत नाही नाथ महाराजांनी जे कार्य केलं त्याचं तर वर्णन करू शकत नाही नवे नवे नामदेवरांनी जे कार्य केलं अहो महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर अटकेपार पंजाब मध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचा महाराज डंका पेटला आताच्या काळात महाराज सोशल मीडिया आहे आपलं युट्यूब आहे सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम आहे नुसतं इथं हाय करू तर तिकडे अमेरिकेच्या माणसाला लगेच हाय मेसेज जातोय बाय मेसेज जातोय पण महाराज ज्या काळात काही साधनं नव्हती त्या काळात संतांनी महाराज आपलं संप्रदाय टिकवला आणि निश्चित संतांचा काळ जाऊन द्या आपल्या सप्ताहाचं जर वर्णन केलं तर महाराज सुरुवातीच्या 50 वर्षाचा काळ कसा असेल त्याचा थोडा विचार करा महाराज ज्या वेळेस मला वाटतंय भारताला स्वातंत्र्य भेटून किती वर्ष झाली 1947 ला भेटलं म्हणजे 50 2000 किती 50 वरची 24 म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर मोजून 5-6 वर्षात आपला सप्ताह झालेला आहे म्हणजे खरं पाहायचं झालं तर भारताला स्वातंत्र्य भेटलंच पण धारपुडीलाही भेटलं त्या 71 वर्षापूर्वी भेटलं असं म्हणायला काही हरकत नाही निश्चित परिहारात मी जास्त वेळ अजिबात दवडणार नाही आजचा कार्यक्रम किम निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे वेगळं काय सांगायची गरज नाही खरं तर ज्यांच्यामुळे हेता येण्याचा योग आला अशी माझी असणारी दोन्ही भावंड मी ह्या विषयावर चाललेलो महाराज की प्रत्येक ठिकाणी महाराज व्यवहार पाळायचा नसतो काही ठिकाणी ऋणानुबंध सुद्धा जपायचे असतात का व्यवहाराची प्रक्रिया महाराज डोक्याकडून राबवली जाते पण ऋणानुबंध जपण्याचे संस्कार हे हृदयाकडूनच संक्रमित होत असतात आणि निश्चित महाराज तुकोबाराय सुद्धा म्हणतात जिजामातेला अगं जिजे आपल्या दारात येणाऱ्या माणसाला जरा चांगलं बोलत जा काय त्याला काम धंदा नाही म्हणून आपल्या दारात येत नाहीत कोण येते घरा अमुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा माने पाचारिता नव्हे आरू नको ऐसे येते लोक प्रीतीसाठी ऐका आपल्या दारात माणसं येतात फक्त आणि फक्त प्रेमासाठी तुम्ही आम्हाला मान द्यावा पान द्यावा पैसा अजिबात अपेक्षा नाही महाराज प्रथम अपेक्षा असते फक्त आणि फक्त प्रेमाची आणि निश्चित आजच्या अभंगातून प्रेमाची संकल्पना मी शेवटी मांडणारच आहे आणि चांगली मांडणार आहे त्याच्यामुळे कुणीही त्याच्याकडे अवचित धानाने बघण्यात अजिबात कारण नाही निश्चित ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला अशी दोन्ही भावंड धनराज असतील सोहम असतील नंतर असणारे आमचे विजय दादा असतील प्रदीप दादा असतील आणि सगळेच गावातील संपूर्ण सप्ताह मंडळ
सगळ्यांचाच मी मनापासून आभार आहे महाराज. मला वाटतंय मागल्या वर्षी मी घोषणा काय केली नव्हती, मी पुन्हा येईल, पण तुम्ही मला परत बोलवलं, त्याबद्दल मी सगळ्यांचाच आभार आहे. मला वाटतंय मागल्या वर्षीच्या पुढ्या राहिलेल्या तुम्ही मला परत गोळा करायला बोलवलेलं दिसतंय. तर ऐका, अभंग अतिशय सुंदर आहे. अभंगाचा भाव मांडत असताना महाराज सूर चालू ठेवा. अभंगाचा भाव मांडत असताना तुकोबराय संतांचे उपकार उपकार सांगतात. आता खरं सांगा महाराज, जगतामध्ये बऱ्याच जणांचे आपल्यावरती उपकार असतात आणि ते उपकाराची जाणीव ठेवणं महाराज तेवढंच गरजेचं आहे. जर आपण उपकाराला विसरलो तर आपल्याला नाकलोंती वेद नाकलोंती तीर्थ आपल्याला देव जवळ करत नाही, आपल्याला वेद जवळ करत नाही, आपल्याला तीर्थ जवळ करत नाही. नवे नवे संत सगळ्याला जवळ करतात, असे संत सुद्धा आपल्याला जवळ करत नाही. महाराज, जर आपल्याला संतांनी लांब करू नये, देवाने आपल्याला लांब करू नये असं वाटत असेल तर माणसाने कृतज्ञ असणं अतिशय गरजेचं आहे. कृतज्ञ माणूस झाला तर महाराज त्याची गती किंवा त्याची योनी महाभारत सांगतं की त्याच्यासारखा पापी ह्या जगात दुसरा कोणी नाही. विठ्ठल नेहमी उदाहरण देतो, आज अगदी धावतं सांगतो महाराज. जगामध्ये जर उपकार पाहिजे झाले तर अलीकडच्या काळात आपल्यावर उपकार पाहिजे झाले तर 5 ते 6 जणांचे आपल्यावर अतिशय जास्त उपकार आहेत. एक भगवंताचे, भगवंतानी आपल्याला मानव देहाला जन्माला घातलंय, बरं तोही भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याचे संपन्न, ते भारतात जन्माला घातले, बरं तेही भारतात, छत्तीसगड, गोंदिया तिकडे अजिबात नाही, बिहार क्या चल रहा है बुडबुक आजला आपण अजिबात म्हणत नाही. जन्माला घालताना महाराज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला घातलंय, शूरवीरांच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जन्माला घातलंय महाराज. भगवान शंकराच्या कुशीत आपल्याला जन्माला घातलंय. भगवंताचा आपल्यावर मोठा उपकार आहे. दुसरे उपकार आहे संतांचे. महाराज, साधू संतांचे आपल्यावर काय उपकार आहेत अगदी धावतं सांगतो महाराज. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हे संतांनी आम्हाला शिकवलं. आईला आई, बापाला बाप, बहिणीला बहीण म्हणायला खरं तर आमच्या संतांनी शिकवलं. खरं सांगतो, जर संतच जगात नसते तर महाराज आपल्याला पाप काय पुण्य काय ह्याची अजिबात संकल्पना कळली नसती महाराज. अहो, आता समजा आपण सभा मंडपात आहोत, कीर्तनात आहोत, हे तर येताना तरी महाराज आपण असा विचार करतो ना, आपण समजा टिंब इशारा करतोय ना, समजा माफी मागून बोलतो, आता तुम्ही काय लांबचे नाही. समजा आपण मांस मटण खाल्लं असेल तर महाराज तो माणूस मनातल्या मनात थोडा का होईना कचरतो, अरे आपण नको ते खाल्लंय. सभा मंडपात कीर्तनात जाणं अयोग्य आहे हे तरी संतांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे चांगलं वागायला संतांनी आम्हाला शिकवलं. अजून दुसरं महाभारत सांगतं संतांच्या संगतीचा काय परिणाम आहे. सताम साप्त पदम मैत्री किंवा ज्ञानोबराय सांगतात, चंद्र तिथे चंद्रिका, शंभू देता अंबिका, संत देत विवेका असणे कीजे. किंवा योग वशिष्ठकार म्हणतात, नित्यं सज्जन संपर्कात विवेका देव जायते. संतांनी आम्हाला विवेक शिकवला. विवेक म्हणजे गावातला नाही, विवेक शब्दाचा अर्थ आहे चांगली बुद्धी, चांगलं चांगुलपण महाराज संतांनी आम्हाला शिकवलं. त्याचा परिणाम साधा तुम्हाला सांगतो महाराज. मी नेहमी उदाहरण देतो, आज डबल देतो. गावात कितीही शिव्या देणारा माणूस असू द्या, ऐका 9 ते 11 वेळ आहे, मला चांगलं माहित आहे. 9 ते 11 म्हणजे झोपायचा टाइम आहे, पण तुम्ही सगळे जेवण करून बसलात, गाड्या ओव्हरलोड झाल्या असल्या तरी सगळ्यांनी लक्ष द्यावं महाराज. सगळे तुम्ही आता पंढरपूर सगळ्यांना माहित आहे ना, सगळ्यांना पंढरपूर माहित आहे. एक काम करा, हात वर करा बर, म्हणजे कोणाकोणाला पंढरपूर माहित नाही त्यांनी. अहो, प्रत्येकाला पंढरपूर माहित आहे. ऐका महाराज, पंढरपूर सगळ्यांना माहित आहे. आळंदीची वारी देखील आपल्याला माहित आहे. मग वारीमध्ये ऐका, आपल्या गावातील एखादा असा टिंब माणूस आहे, मिनिटाला शिवी देतो, खाता पिता उठता बसता शिवेशिवाय काही बोलतच नाही. सतत कथे चावटीचे बोल, हिंग शिरे मिथ्या बोल, सतत चावड बोलतो, चावर बोलतो, शिव्या देतो, अशब्दाशे कुशब्दाची घाणी, अमंगळी वाणी, नेने शब्द पर तुका म्हणे परोपकार, अशी सतत महाराज त्याची घाण जीभ आहे थोडक्यात. पण असा शिवे देणारा माणूस समजा तुम्ही वारीमध्ये नेला, ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या वारीमध्ये मोजून 5 मिनिटं नेला, तिथं नेल्यानंतर तो काही शिवे देतो का? मग म्हणतो काय महाराज तो का ते तो शिव्या देतो वारकऱ्याला? अरे तू आता देत नाही माईकवर उगत नाही तर मला चांगल्या अंगाने घरी जायचंय. तो वारकऱ्याला शिव्या देत नाही महाराज, मग त्याच्या तोंडातून निघतं काय महाराज? माऊली माऊली माऊली. म्हणजे महाराज संतांच्या संघाचा एवढा प्रभाव आहे की संत आम्हाला चांगले शिकवतात. संतांचा आमच्यावर उपकार आहे. आज संतांच्या उपकाराचंच वर्णन आपल्याला करायचं आहे. जगात पहिला उपकार आहे भगवंताचा, दुसरा उपकार आहे संतांचा, तिसरा उपकार आहेत आपल्या वाडवडिलांचा, ज्यांनी स्वतःची स्वप्न संपवली, नवे स्वतःला गाडून घेतलं पण आपल्या पाठीमागे उभा राहिले, स्वतःचं स्वप्न सगळं राखरांगोळी केली पण मुलाच्या स्वप्नासाठी स्वतःच आयुष्य पणाला लावलं. त्या आई वडिलांचा तिसरा आपल्यावर उपकार आहे. चौथा उपकार आहे आपल्या गुरुजनांचा महाराज.
स्वतःला जेवढं काय येतंय तेवढं विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी गेलं. काय फायदा नाही महाराज त्यांना. असे आम्ही विद्यार्थी बघतो की ते कधी कधी गुरुला सुद्धा हाता घालून काढायला मागं पुढं पाहत नाही, पण तरी देखील मागचा पुढचा न विचार करता महाराज असे भरपूर दिसतात. आता आम्हाला आजचा नाही 19 वर्षाचा अनुभव आहे. महाराज मागचं पुढचं न पाहता, तो कोण कुठला अजिबात न पाहता ज्ञानोबराय तुकोबारायांनी जेवढं काय दिलंय तेवढं निश्चित मनाने तो द्यायचा प्रयत्न करतो. त्याला म्हणायचं गुरु. गुरुचे देखील आपल्यावर सगळ्यात जास्त उपकार आहेत. पाचवा उपकार आहे महाराज आपल्यावर शेतकऱ्याचा, की ज्याने स्वतःचा घाम गाळला, स्वतःच्या लेकरांना अर्धपोटी झोपवलं, पण आपल्याला महाराज उपाशी ठेवलं नाही. शेतकऱ्याचा मोठा उपकार आहे. आणि 6वा उपकार महाराज सैनिकांचा, शूर सैनिकांचा महाराज आपल्यावर सगळ्यात मोठा उपकार आहे, ज्यांनी स्वतःची झोप मोडून टाकली. ऐका, स्वतःची झोप मोडली, स्वतःचे घरदार सोडून दिलं. महाराज सोपं नसतं 2-2, 4-4 महिने घरदार सोडून, वर्ष काय महाराज 20-20 वर्ष झालं त्यांनी घराचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. कधी एखादी गोळी येईल, कधी काय जीव जाईल. महाराज जीव देणं सोपं नाही महाराज. समानुस सगळ्याला सगळ्यात जास्त भीती माणसाला कशाची असते महाराज? मरणाची. मरणाची. गुरुवर्य नामदेव एक दृष्टांत सांगायची. काय झालं, एक म्हातारी घरातील सुनाला एवढी कंटाळली, सून खाता पिता त्रास देते म्हणून ती म्हातारी कंटाळली आणि ती जीव द्यायला निघाली. आता जीव द्यायचा कधी, दिवसा माणसं बघतील म्हणून रात्रीचीच निघाली. पार अमावस्येची अशी कीर रात्र, डोळ्यासमोर असा ह्याना नजाराना, अंधारी रात्र, चंद्र सुद्धा नाही, अशी अंधारी रात्रेत म्हातारी झप पावलं टाकत चालली. आता गावात कोणच बघणार नाही. नेमकं गावाच्या वाड्याच्या रस्त्यावरती आली, पण नेमकं आता महाराज तुमचा जसा दिवस असतो तसा आमची रात्र दिवस असते. महाराज नेमकं कुठून तर कीर्तन करून येता नामदेव बाप्पा सांगायचे, येता नेमकी त्या म्हातारीची गाठ पडली. आणि म्हातारीला विचार, आजी आत्या इकडं कुठं? गावाच्या बाहेर वड्यामध्ये. म्हातारी म्हणली की काय सांगू तुम्हाला महाराज, सून एवढा त्रास देते, मी जीव द्यायला निघाले. जीव द्यायला निघाला? अहो जीव देऊ नका. नाही मला जिवंतच राहायचं नाही, तुम्ही मला आता अजिबात अडवू नका, काहीच माझ्या ध्येयात नाही, मला आता जीवन स्वतःला संपूर्ण घ्यायचंय. नामदेव बाप्पा सांगायचे तिने जीव द्यायचं पक्क ठरवलेलं. पण तिला एक प्रश्न केला, आजी तुम्ही जीव द्यायला निश्चित आला, पण तो हातात तो कंदील कशासाठी आणला? म्हणजे जुन्या काळी प्रकाशासाठी तो कंदील वापरायची. म्हातारे म्हणाली, महाराज अमावस्येची रात्र आहे, उगत इचुकाटा पायात आला तर. आता खरं सांगा महाराज, अशी इचुकाट्याला भेणारी म्हातारी जीव देईल का? महाराज जीव देण्याची संकल्पना अतिशय मोठी आहे. जीव माणूस देऊ शकत नाही, पण जे आपल्यासाठी स्वतःचा जीव देखील पणाला लावतात, निश्चित त्या सैनिकांचा आपल्यावर मोठे उपकार आहेत महाराज. विठ्ठल आज आपल्याला फक्त आणि फक्त संतांच्या उपकाराचं वर्णन करायचं. सगळ्यांच्या उपकाराचं वर्णन करत बसलो तर निश्चित काकडा झाल्याशिवाय आपण हेतून जाणार नाही. तुम्ही मला परवानगी तशी दिली तर मला काय हरकत नाही, कारण उद्याचं कीर्तन 10 ते 12 आहे, त्याच्यामुळे मला काय टेन्शन नाही. ऐका महाराज, संतांचे आपल्यावर अतिशय जास्त उपकार आहेत आणि तेच अभंगातून तुकोबाराय प्रस्थापित करतात. महाराज 3 व्यवहार सांगतो आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. सगळे जागे आहेत असे जाणून 3 व्यवहार सांगतो. महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त 3 व्यवहार असतात. एक व्यवहाराची शाखा, 3 शाखा तुम्हाला सांगतो. म्हणजे वडाच्या झाडाला जशा पारंब्या शाखा असतात तशा 3 महाराज व्यवहाराच्या शाखा आहेत. शास्त्रकार सांगतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 जण असतात, म्हणजे 3 व्यवहाराच्या शाखा. पहिली, कोण गृहणत्व प्रधान व्यवहार करतात, काहींचा दातृत्व प्रधान व्यवहार असतो. आणि तिसरा साट्या लोट्याचा व्यवहार. महाराज आजच्या अभंगात जो आलाय तो 2 नंबरचा दातृत्व प्रधान व्यवहार. ऐका, पहिला आहे महाराज गृहणत्व प्रधान व्यवहार. मराठी भाषेत साध्या बोलायचं झालं तर काय फक्त घ्यायचं काम करतात. गृहणत्व म्हणजे धारण करणं, धारणा ती धारयतः, म्हणजे सतत धारण करत राहणं, सतत प्राप्त करत राहणं, सतत मला काहीतरी मिळावाशी अपेक्षा राहणं, ह्याला म्हणायचं महाराज गृहणत्व प्रधान व्यवहार. आज ह्या व्यवहाराशी अजिबात देणं घेणं नाही. शास्त्रकार सांगतात गृहणत्व व्यवहारात 7 जण जीवन जगतात, पण आज आपल्याला या व्यवहाराकडे अजिबात जायचं नाही. दुसरा व्यवहार आहे महाराज दातृत्व प्रधान व्यवहार. आणि तिसरा व्यवहार आहे साट्या लोट्याचा. साठं लोट सगळ्याला माहित आहे महाराज, आमच्याकडचं तुम्हाला देतो, तुमच्याकडचं आम्हाला द्या, म्हणजे असा महाराज आपल्या सुद्धा साट्या लोट्याचा व्यवहार चालू आहे. पण एक महाराज दुसरा व्यवहार जो आहे, जो आजच्या अभंगात आला, तो दातृत्व प्रधान व्यवहार. म्हणजे महाराज हा फक्त आणि फक्त दातृत्व प्रधान व्यवहार. वाड वडील बाकीचे सगळे सोडले तर फक्त जगामध्ये देव सुद्धा नाही, फक्त आणि फक्त संत करतात. संतांशिवाय महाराज दातृत्व प्रधान व्यवहार कोणालाच करता येत नाही. काय दातृत्व प्रधान व्यवहार? ऐका, दातृत्व प्रधान व्यवहाराची मराठीत महाराज व्याख्या आहे, फक्त द्यायचं काम करतात.
ते आपल्याकडून अजिबात लाभाची अपेक्षा करत नाहीत. अजिबात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणजे ते आपल्याकडून महाराज कोणत्याच लाभाची अपेक्षा करत नाहीत. कोणत्याच महाराज अपेक्षा न ठेवता जे आपल्याला देत राहतात त्यांना संत म्हणायचं. विठ्ठल ऐका, आपल्याकडे अतिशय वेळ कमी आहे. मला माहित आहे मी घड्याळाच्याच पट्ट्यातून आलोय, पण घड्याळाची माझ्यावर काय कृपा अजिबात नाही. घड्याळ धावत आहे, मी धावता आता चिंतन करतो. महाराज ऐका, महाराज पहिला दुसरा व्यवहार मी तुम्हाला सांगितला, दातृत्व प्रधान व्यवहार. महाराज जगामध्ये शास्त्रकार सांगतात फक्त 7 जण असे आहेत ते फक्त आणि फक्त द्यायचं काम करतात. त्या संत जर सोडले तर 6 जण असे आहेत ते फक्त द्यायचं काम करतात. कोणतं? ऐका, रवी चंद्र घना वृक्षा नदी गाव सज्जना इति परोपरार्थाय भूमी वायुगे देवेन निर्मिता. शास्त्रकार श्लोक सांगतात, रवी चंद्र घना वृक्षा नदी गाव सज्जना असे 7 जण फक्त आपल्याला द्यायचं काम करतात. महाराज रवी, आता रवी सगळ्यांना माहित आहे ना. रवी म्हणजे सूर्य. आपल्या घरातील तो ताक घुसळायचा किंवा आपला पोरगा चुलता नातू अजिबात कोण नाही. रवी म्हणजे महाराज सूर्य फक्त आपल्याला द्यायचं काम करतो. ज्ञानोबराय सांगतात, सूर्यादेष्टीला प्राची जगा राणी व दे प्रकाशाची. महाराज प्रकाश द्यायचं काम फक्त सूर्य करतो. असं गावातील कोण आहे का त्याने हात वर करावा? महाराज वरच्या सूर्याने आम्हाला लाईट बिल पाठवलंय, एवढं तुम्ही युनिट वापरलं, त्या बदल्यात आम्हाला एवढं लाईट बिल द्या, नाहीतर तुमची डिपीच कापून नेईल. असं सूर्य कधी म्हणलाय का? अजिबात नाही. महाराज सूर्य आपल्यावर उपकार करतो. आपल्याला प्रकाश द्यायचा महाराज सूर्याने उपकार केला. महाराज साधं तुम्हाला सांगतो, जगामध्ये सूर्यच नसता, आता लाईट हे आलं ते सगळं, पण जगामध्ये सूर्यच नसता. महाराज आपण विज्ञान शिकलोय, सूर्यामुळे चंद्र प्रकाशित होत असतो हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे सूर्याचा सगळ्यांवर महाराज उपकार आहे. जगामध्ये जर सूर्य नसता, नवे प्रकाशच नसता, तर पावलाला महाराज माणसाकडून प्रमाद होत गेला असता. प्रमाद म्हणजे पावलाला त्याच्याकडून महाराज चुका होत गेल्या असत्या. पावलाला माणसं ठेचा लागून पडली असती. पावलाला माणसाने नको त्या गोष्टी करत राहिले असते. का? फक्त अंधार. प्रमाद तुम्हाला सांगतो म्हणजे प्रकाशाची किंमत अगदी थोडक्यात पटवून देतो. महाराज एक जणाला जेवण करताना सवय होती की तो पंचप्राणाची आहुती द्यायचा. अपनाय स्वाहा, उदानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा अशी पंचप्राणाची आहुती द्यायची. पण महाराज तो पंचप्राणाची आहुती कोणाला द्यायचा? स्वतःच्या बायकोला 5 घास भरवायचा. अपनाय स्वाहा, उदानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा असा त्याचा ठरलेला महाराज रोजचा नियम. काय झालं, एक दिवशी नेमका तो घरामध्ये जेवण करायसाठी आला, जेवण करायला बसला आणि जेवता नेमकी महाराज लाईट गेली, म्हणजे प्रकाश निघून गेला. आता प्रकाश गेला, अंधार पडला आणि ह्याचा ठरलेला नियम महाराज जेवण अगोदर काय? बायकोला बायकोला 5 घास भरवायचा. बायकोला 5 घास महाराज तो भरवायचा. पण नेमकं महाराज त्या दिवशी कावळा बसायला आणि फांदी तुटायला. नेमकं त्याची सासू महाराज नेमकी त्या दिवशी घरी आलती आणि जिथं नेमकी बायको बसायची त्याच जागेवर सासू येऊन बसली. आता अंधारात ह्याला काय माहित सासू आहे बायको आहे. ह्याने धरला महाराज नियम, अपनाय स्वाहा. ते सासू खात नव्हती तर असं गावून तिच्या तोंडात टाकला, खा अपनाय स्वाहा, उदानाय स्वाहा. सासू मनातल्या मनात म्हणायला लागली, बया माझ्या नवऱ्याचा माझ्यावर जेवढा जीव नाही तेवढा माझ्या जावयाचा माझ्यावरती जीव आहे. महाराज दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? महाराज प्रकाश नसता तर माणसाकडून पावलाला चुका झाल्या असत्या. सूर्याचा महाराज आपल्यावरती उपकार आहे. दुसरा उपकार रवी चंद्राचा सुद्धा आपल्यावर उपकार आहे. म्हणजे चंद्र म्हणजे गाण्यातली नव्ह, नाहीतर दुसरी चंद्रा तुम्हाला आठवायची. महाराज चंद्राचा आपल्यावर उपकार आहे. कोणता? शीतलता प्रदान करणं आणि अमृत कणाचं सिंचन करणं. ज्ञानोबराय सांगतात, वृक्षामध्ये अमृत कणाचा वर्षाव शीतलता चंद्र प्रदान करत असतो. महाराज आपण जे अन्न खातोय, ते अन्न फक्त चंद्रामुळे तयार होतं. जर चंद्राचा कोमल प्रकाश वनस्पतीवर पडला नसता तर वनस्पतीमध्ये अन्न अजिबात तयार झालं नसतं. आणि जर अन्नच तयार झालं नसतं तर आपण काय माती खाल्ली असती का? महाराज चंद्राचा आपल्यावर उपकार आहे. रवी चंद्र घना, घन म्हणजे ढग, ढगाचा सुद्धा महाराज आपल्यावर उपकार आहे. कोणता? नाही विचारित मेघ, टिंब किंवा शेत. मेघ अजिबात विचारत नाही हा गंधारे आहे काय, अजिबात नाही. ढग आपल्याला पाऊस द्यायचं म्हणजे पाणी द्यायचं काम करतात. ढगाचा सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. रवी चंद्र घना वृक्ष, झाडाचा सुद्धा महाराज आपल्यावर उपकार आहेत. झाडाचा काय उपकार आहे सांगतो तुम्हाला. महाराज झाडाचं पाहायचं झालं तर झाडाच्या मुळापासून ते झाडाच्या पानापर्यंत झाडाचा महाराज आपल्यावर उपकार आहे. झाडाच्या मुळाचा आपल्यावर उपकार आहे. नवे झाडाच्या खोडाचा आपल्यावर उपकार आहे. नवे झाडाच्या सालीचा सुद्धा आपल्यावर उपकार आहे. झाडाच्या सालीचा काय उपकार असतो बऱ्याच जणांना चांगला माहित आहे.
झाडाच्या सालीचा उपकार आहे, नवे नवे झाडाच्या पानाचा सुद्धा महाराज उपकार आहे. जुन्या काळी महाराज लग्न लागायचे ते असे सोयरीक बघायला जात नव्हते, बसल्या बसल्या हाय करे चुना लावून दे पानाला, ते म्हणजे चुना लावत लावत माणसं म्हणजे पानं चोळत चोळत माणसाने बऱ्याच जणांची लग्न लावली. महाराज झाडाचा आपल्यावर उपकार आहेत. अजून कोणाचे उपकार आहेत? रवी चंद्र घना वृक्ष नदी, नदीचा सुद्धा महाराज आपल्यावर उपकार आहे. कोणता? बाकी त्यांचं सोडा ज्ञानोबराय सांगतात, फेडीत पापताप पोखीत तिरेचे पादप समुद्रादाय आप गंगेचे जैसे. महाराज नदीचा आपल्यावर उपकार आहे. कोणता? आपली घाण वाहत जाणं नेते नदी. बरं अजून महाराज मेल्यानंतर तुम्हाला मेल्यानंतर माणसाची आस्ती कुठं नेतात? गावातल्या वाड्याला, अहो नदीलाच नेतात. म्हणजे महाराज शुद्ध करणं हे नदीचं काम आहे. शुद्धता सतत वाहत राहणं नदीचं काम आहे. महाराज महाराज आपण असणारे आपल्या गंगेला नदी म्हणत नाही, आपण तिला अमृत आमची आई म्हणतो. आई आपली जी तीर्थ आहे ती सगळी महाराज नदी स्वरूप आहेत. म्हणजे महाराज नदीचा आमच्यावर अतिशय जास्त उपकार आहेत. आणि 6वा उपकार ऐका, 5वा उपकार वेळ थोडा कमी आहे, धावतं सांगतो. रविचंद्र घना वृक्ष नदी गाव. गाव म्हणजे गावाचा बरं का, अजिबात नाही. गाव शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ होतो गायी. गायीचा सुद्धा महाराज आपल्यावर अतिशय मोठा उपकार आहे. एखादा उठल आणि म्हणाल काय गायचा उपकार आहे, तर ऐका महाराज माफी मागून बोलतो, आपली आई आपल्याला जेवढं दूध पाजत नाही तेवढी एक गायी आपल्याला दूध पाजते. म्हणजे निश्चित आई एवढंच गायीचा आपल्यावरती उपकार आहेत महाराज. म्हणून तर आमचा धर्म सुद्धा गोमातेला आई म्हणतो. आई उगच कोणाला माता पिता आम्ही म्हणत नाही, म्हशीला मावशी बिवशी अजिबात म्हणत नाही, फक्त गायीला आई म्हणतो. का तर महाराज गायीच आमच्यावर उपकार आहेत. आम्ही संस्थेत शिकत असताना चंदेलेना नामाला सारखे म्हणायचे, अहो प्रत्येकाने गायीची सेवा केली पाहिजे, प्रत्येकाने गायीची सेवा केली पाहिजे. का? गायीच्या अंगामध्ये काय असतं महाराज? तुमच्या गावात गाय आहे ना, गायीच्या अंगामध्ये आपण महाराज 33 कोटी देवदेवतांचा वास करतो असं म्हणायचं. जुन्या काळी महाराज माणसं गायींना काय करायची, गावराना डोंगरात चरायला सोडायची. आणि एक सवय होती माणसांची, देशी गायच्या, जर्शी अजिबात म्हणत नाही मी, देशी गायच्या अंगावर प्रत्येक जण असा गावातला त्याची सेवा करायचा, हात फिरवायचा. त्या घरच्या मालकानी त्या गायीच्या अंगावरती हात फिरवला, त्या गायीच्या लक्षात द्यायचं महाराज की आपल्या मालकाला कोणता रोग होणार आहे किंवा कोणता रोग झालाय, आणि ती औषधी गाय त्या वनामध्ये डोंगरामध्ये जाऊन खायची आणि ते दुधामधून त्या मालकाला औषध प्राप्त व्हायचं आणि मालक बरा व्हायचा. म्हणजे महाराज गायीचा आपल्यावर किती मोठे उपकार आहेत. अजून सांगतो कोणता उपकार गायीचा मोठा? पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेच्या पदार्थ. आता बाकीचा उत्तरार्ध सोडा, पूर्वार्ध ऐका. महाराज गायीने आपल्याला पवित्र आणि गोड असं दूध दिलं. महाराज जगामध्ये पवित्र आणि गोड वस्तू सहजासहजी भेटत नाहीत. एक तर पवित्र भेटल पण गोड नाही, आणि जर गोड भेटली तर पवित्र नसते. काही काही वस्तू पवित्रही नसतात, गोडही नसतात. 1 कोटी सांगतो, काही वस्तू गोड नसतात, पवित्रही नसतात. काही वस्तू नुसत्याच गोड असतात पण पवित्र अजिबात नसतात. काही गोष्टी पवित्र असतात पण गोड अजिबात नसतात. पण एक वस्तू अशी आहे, जे गायीचं दूध ते गोडही असतं पवित्रही असतं. पहिली कोटी महाराज. काही काही वस्तू पवित्रही नसतात आणि गोडही नसतात, तरी माणसं नाक दाबून पेतात महाराज. म्हणजे आता ते त्यांना विचारा का पेतात, त्यांना चांगला माहित आहे वास खराब आहे, चव खराब आहे. म्हणजे मी घेतली असा अर्थ अजिबात होत नाही, फक्त दुसऱ्याचा अनुमान बघणं सांगतो. तर काही गोष्टी महाराज फक्त खायला गोड पण त्या पवित्र अजिबात नसतात. साधं उदाहरण देतो महाराज, काही काही गोष्टी आपल्याला गोड लागतात पण त्या पवित्रता असतील असं नाही महाराज. आता अलीकडच्या काळात व्यसनमुक्ती संघामध्ये गेल्यापासून चहा प्यायचा बंद केला. मागल्या 5-6 वर्षापूर्वी संस्थेत असताना चहा प्यायची सवय होती. सगळ्यांच्या नादाने चहा पाहुणे रावणे चहाला नाही म्हणता का, आमचा अपमान करता, ह्याच्या नावावर आम्ही चहा 2-4 कप रोज प्यायचो. आणि महाराज हातावचं पोट, हातावचं म्हणजे पकवाद वाजवायला सेवा करायला जायचो. आणि एखाद्या गावात सप्ताहाला जायचं झालं, लांब लांब महाराज आता फडाचं असल्यामुळं फडाची गावं 375, कोणत्या गावात सप्ताह असेल तिकडे जावंच लागायचं. परिणाम असा व्हायचा महाराज, कधी कधी जाता येता रस्त्याला हॉटेलवर चहा प्यायला थांबायचो. आमचं तिकडे एक नगरच्या भागात एक हॉटेल ठरलेलं होतं महाराज, चांगलं रस्त्याच्या कडेला हॉटेल. आणि त्या हॉटेलमध्ये दरवर्षी जायचं आणि चहा घ्यायचा. परिणाम असा झाला महाराज, 2 वर्ष काय सप्त्याला जात झालं नाही. कोरोनाचा काळ म्हणा, काय काळ म्हणा. आणि नंतर जसं 2021च्या वेळेस सप्ताहासाठी गेलो, जाता जाता त्या हॉटेलवर थांबणार. पण एक लक्षात आलं की रस्ता जो बारका होता तो रस्ता असा चांगला मोठा, रस्त्याचं काम मोठं झालेलं आहे. जे हॉटेल असं रस्त्याच्या 500 मीटर लांब होतं ते रस्त्यालाच चिटकून आलंय. मग महाराज गेलो त्या हॉटेलमध्ये, चहा घ्यायला बसलो. पण महाराज दरवर्षीच, आता महाराज प्रत्येकाला माहित आहे चहा किती प्रकारचे असतात. एक स्पेशल चहा आणि दुसरा, बोला मला माहित आहे तुम्ही सगळे पिता, एक स्पेशल चहा आणि दुसरा साधा चहा. पण महाराज त्या हॉटेलमध्ये आम्हाला 3 पाट्या दिसल्या, एक स्पेशल चहा,
एक साधा चहा आणि त्याच्या खाली एक असा कंसात केलता खास चहा. आता खरं सांगा महाराज, स्पेशल शब्दापेक्षा खास शब्द महाराज वजनदार आहे. एखादा VIP पाहुणा आला तरी महाराज त्याला स्पेशल पाहुणे म्हणत नाहीत, खास पाहुणे आले, खास पाहुणे आले. महाराज आम्हाला ते चहा दिसले 3 आणि त्याची किंमत वाचली तर महाराज साधा चहा 5 रुपये, स्पेशल चहा 10 रुपये. आता महाराज खास शब्द वजनदार आहे, मग त्याची किंमत किती पाहिजे? खास चहा 2 रुपये. आमच्या डोक्यात विचार आला, एवढा खास चहा, एवढं नाव वजनदार आणि 2 रुपयाला कसं काय? आम्हाला नाही राहवलं. आम्ही बसलो हॉटेल मालकाला म्हणलं, तो खास चहा भेटेल का? मालक म्हणला, का भेटणार नाही महाराज? भेटेल ना, आवश्यक भेटेल. आणि महाराज दिला ना त्यांनी खास चहा आणि आम्ही खास चहा पिलो. महाराज काय चव लागली, तुमच्या तोंडाला अजिबात पाणी सुटून देऊ नका महाराज. एवढी चव लागली, जिथं एक प्यायचो तिथं 2 रुपयात एक भेटतोय. ते फुकटचं गावलं, टिंब गावलं. तसं 4 रुपयात 2 कप भेटतात, म्हणजे एक जिथं प्यायचा तिथं 2 भेटतात. म्हणून महाराज आम्ही 2 आगाव कप त्या दिवशी पिलो. मला चहा एवढा गोड लागला की घरी सुद्धा असा चहा कधी पिलो नव्हतो. आणि एवढा आनंद झाला, फ्रेश झालो, ताजतवानं झालो. हॉटेल मालकापाशी गेलो, म्हणलं काय तुमच्या चहाला चव? महाराज एक साधा नियम तुम्हाला मानसशास्त्राचा सांगतो, जर तुम्हाला पुढच्याच्या मनातून काही काढून घ्यायचं असेल तर तिथं गोड बोलणं अतिशय गरजेचं आहे. तिथं तुम्ही गोड बोलला तरच काम होणार. तिथं जाऊन असं काय तू असं अरे तुर किंवा छाती फुगून बोलला तर तुमचं झालेलं काम सुद्धा मोडीत जातं. महाराज ते नम्र झाला होता, तिने कोंडली आनंद. आम्ही गोड बोललो महाराज आणि असा परिणाम झाला की आम्ही त्यांना विचारलो, काय तुमच्या हाताला चव आहे? काय तुमच्या हॉटेल मधला चहा? असा चहा आम्ही कुठंच पिलो नाही. त्या मुंबईला ताज मध्ये पिलो पण तिथं नुसतं पाणी पिलो, पण तुमच्यासारखा चहा आम्हाला कुठंच भेटला नाही. महाराज तो आनंदी झाला. तुम्हाला आवडला का? तुम्हाला परत येणार का? येणार काय, हेतून जाता येतात, दररोज सकाळी येणार, संध्याकाळी सुद्धा येणार. फक्त त्यांना म्हणलं एक काम करा, आमचं थोडं घर लांब आहे, आम्हाला फक्त थोडी त्याची काय म्हणतात चहा करायची रेसिपी सांगा. म्हणजे घरी गेल्यानंतर आम्ही काय हॉटेल टाकणार नाही, तुमच्या पोटावर पाय अजिबात देणार नाही. पण कधी आलीच लहर केला कहर, म्हणजे लहर आली तर आम्ही तो चहा घेऊ. असं झालं. तो म्हणला काय सांगू ती, होता भाव पोठी मुखे आलाचे शेवटी, तुका म्हणे कुडे कळू येते ती रोकडे. आम्ही गोड बोलल्यामुळे त्याच्या मनातलं होतं, पोटात होतं, ते शेवटी बाहेर आलं. तो म्हणला काय सांगू महाराज, ऐका आता तुम्ही माझं दररोजच गिरायक आहे, बरं सारखंच येता, ओळखीच आहे, बरं तुम्ही एवढं भारी बोलला की मला आनंद झाला. काय झालं महाराज, अलीकडच्या काळात माणसांचं सगळ्या जीवन धावपळीचं जीवन आहे. न करी रे संग राही रे निश्चळ, म्हणजे प्रत्येक जण कोणाच्या संघ अंगाशी कोणाला देणं घेणं नाही, प्रत्येकाचं जीवन धावपळीचं आहे. बरं मग महाराज, मग त्यातली त्यात आमचं हॉटेल आहे हायवेच्या कडेला. बरं मग अहो महाराज, मग माणसं धावपळीत असतात, कोणाला कधी घाई असते, कोणाला जास्त घाई झालेली असते. मग माणसं आमच्या हॉटेलमध्ये येतात, कोण साधा चहा घेतं, कोण स्पेशल चहा घेतं. पण त्यांच्या त्या गडबडीत एखाद्याला फोन आला किंवा पळापळीत काय होतं, काय काय माणसं 1 कप साधा चहाचा घेतात आणि एका तास घोट पितात आणि बाकीचा चहा तसाच ठेवतात. कोण स्पेशल चहा घेतं, ऐका ऐका लक्ष द्या, कोण स्पेशल कपाचा चहा घेतं, एखादाच घोट ठेवतं, तो चहा तसाच बाकीला बाजूला ठेवतं. आता महाराज रस्ता एकतर जवळ आलाय, तो राहिलेला चहा कुठं ओतून द्यायचा? उगत ओतून दिल्यानंतर मुंग्या मुंगळं माश्या व्हायला वेळ लागायचा नाही. आम्ही काय केलंय, तो सगळा राहिलेला उष्टा चहा एका पातेल्यामध्ये एकत्र केलाय आणि त्याला नाव दिलंय खास चहा. म्हणजे महाराज काय काय वस्तू गोड असतात पण पवित्र असतील असं नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज, काही वस्तू गोडही नसतात पवित्रही नसतात. काही वस्तू गोड असतील. तुम्हाला मला माहित आहे सगळ्याला हॉटेलचं खायला जरा जास्त आवडतं, पण लक्षात घ्या कधी कधी खाणं जरा तपासून पहा. गुरुवारी गुलेबाबांचं वाक्य आहे महाराज, माधव बाबाचं, माणसाने खाताना विचार केला पाहिजे हे अन्न कशापासून आहे, काय कार्यानिमित्त आहे. का तर महाराज अन्नातूनच दोष निर्माण होतात. अन्न जसं खाताल तशी माणसाची बुद्धी निर्माण होते महाराज. अन्न जसं खाताल तसंच माणसाचं वागणं होतं. नवे नवे जसं खाताल तसं माणसाचं उठणं बसणं होतं. बघा, सात्विक अन्न खाणाऱ्याच्या चेहऱ्यावर कधीही तेज असतं, पण तामसी खाणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर कधीही महाराज तुम्ही पाहिलं तर ते फोडली गोवरी जैसी तोंडावर तसंच महाराज त्याचं तोंड दिसतं. मलमूत्र मांस खाणाऱ्या माणसाच्या तोंडावर महाराज तुम्हाला कधीच तेज दिसणार नाही. पण महाराज कंदमुळं खाऊन भगवंताचं भजन करणाऱ्या साधूच्या चेहऱ्यावरती पहा, तेज दिसल्याशिवाय राहणार नाही. निश्चित आहे का? म्हणजे काही काही अन्न गोड असतं पवित्र नसतं, काही अन्न पवित्र असतं पण गोड नसतं. गाईचं गोमूत्र महाराज प्यायला कडवट आहे पण पवित्र आहे. पण दूध महाराज गोडही असतं आणि पवित्रही असतं. म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या दारात गाय पाळावी महाराज. गायीचा आपल्यावर उपकार आहे. आमचे गुरुवर्य सांगायचे प्रत्येकाने गायची सेवा केली पाहिजे महाराज. आम्ही संस्थेत शिकायला होतो, आमचा 4 वर्षाचा नियम,
धोतर नेहरूशिवाय दुसरे काही कपडेच घालायचे नाहीत. मग ते धोतर नेहरूवर महाराज ते आम्हाला गायींची सेवा करायला गोट्यामध्ये न्यायचे. आणि गोट्यामध्ये गेल्यावर आता महाराज शेण काढू पण धोतर नेहरूवर आम्ही नाक मुरडली तोंड वाकडे केले की आमचे महाराज महाराज तोंड वाकडे काय करताय पोरांनो? अरे गायीची सेवा करणं काय साधं आहे का? अरे ज्याच्या घरी गाय तिथे विठोबाचे पाय, ज्याच्या घरी गाय तिथे विठोबाचे पाय, ज्याच्या घरी कोंबड्याचे पाय तिथे सांगावे काय? दारात जातात भरे पाय आणि नाही तर पाय टाकून पाय. महाराज बघा तुम्ही, ज्याच्या घरी गाय असते तिथलं वातावरण वेगळं असतं, पण ज्याच्या घरी कोंबड्या असतात महाराज एखाद्या दारात समजा शेतकरी आमच्या इकडं एखाद्या शेतकऱ्याच्या दारात जायचं झालं तर महाराज आपसरा जसं फुलं टाकून उभा राहतात तशा कोंबड्या अगोदरच फुलं टाकून उभा राहतात. त्यांचं एकच काम फक्त आलं की को दुसरं काहीच नाही. म्हणजे महाराज प्रत्येकाने गाय पाळावी. आणि तिसरा मोठा उपकार, सातवा महाराज सगळ्यावर जास्त आपल्यावर मोठा उपकार आहे. रवी चंद्र घना वृक्षा नदी गाव आणि सगळ्यात मोठा उपकार साधू संतांचा. आणि त्यांचा उपकार किती आहे तुकोबाराय सांगतात, आम्ही त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू सांगू आता संतांचे उपकार, मला काय सांगू आता संतांचे उपकार, 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 भावे उतराय, काय द्यावे त्याची भावे उतराय, संतांचे उपकार मज निरंतर जागविते, संतांचे उपकार मज काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. ऐका, आपल्याकडे अर्धा तास वेळ राहिलेला आहे, अगदी धावतं सांगतो. संपूर्णच अभंगाचा भाव मला विस्तृत मांडता येणार नाही, पण जेवढा निश्चित मांडता येईल तेवढा पहिल्या चरणाचा तर मी निश्चित विस्तृत मांडेल. राहिलेल्या 3 चरणाचा मी पुन्हा येईन त्याने मी परत मांडेल. आता ऐकून घ्या, पहिल्या चरणाचा थोडा विस्तृत भाव मांडू. तुकोबाराय सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती. महाराज आता बाकीच्या उपकाराशी अजिबात देणं घेणं नाही. संतांचे आपल्यावर कोणते उपकार आहेत मी शेवटच्या 10-15 मिनिटात निश्चित तुकोबारायांचा उपकार मांडणारच आहे महाराज, का तर उद्याचा बेजाचा दिवस आहे. पण निश्चित संतांचे उपकार सांगतो, बाहेरचे सांगत नाही. अभंगात जो शब्द आला मज निरंतर जागविती, संतांचा आपल्यावर सगळ्यात पहिला उपकार आहे महाराज. कोणता? जाग केलं संतांनी, हा महाराज संतांचा आपल्यावर मोठा उपकार आहे. कशातून जाग केलं? आगा अज्ञानाची निदा तू घोरत होता बदबदा, तो स्वरूपी प्रबुद्धाचे इलाकी. अज्ञानाच्या अशा प्रगट अंधारात महाराज आम्ही रमलेलो होतो.
अशा अज्ञानापासून आम्हाला संतांनी जाग केलं. अवघा सारुणी शेवट झाला. आम्हाला संतांनी सांगितलं तुम्ही प्रयत्न करा, आणि प्रयत्नही चालत नसेल तरी देखील तुम्हाला जाग होणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही झोपल्याला राहिला तर तुमचं हित दुरावल्याशिवाय राहणार नाही. साधं तुम्हाला उदाहरण देतो महाराज. सूर्योदय आणि संधी हे दोघांचे आयुष्य, हे सूर्योदय आणि संधी हे दोन शब्द आहेत महाराज. ऐका, सूर्योदय आणि संधी हे दोन शब्द आहेत, पण एका जणाच्या आयुष्यात ते अजिबात नसतात. कोणाच्या? उशिरा जागे होणाऱ्याच्या आयुष्यात संधीही नसते आणि सूर्योदयही नसतो. महाराज तुमच्या आयुष्यातून अशी संधी निघून जाऊ नये त्यासाठी तुम्ही जाग होणं अतिशय गरजेचं आहे. नवे नवे तुमच्यापासून भगवंत दुरावला जाऊ नये त्याच्यासाठी तुम्ही जाग होणं अतिशय गरजेचं आहे. नवे नवे तुमच्यापासून स्वतःचं हितच दुरावलं जाऊ नये त्यासाठी तुम्ही जाग होणं अतिशय गरजेचं आहे. अगदी थोडक्यात सांगतो महाराज, संतांनी आम्हाला जाग केलं. जाग करण्याची कितीतरी मी प्रमाण देईल. अहो संतांनी आपल्यालाच नाही, संतांनी देवाला जाग केलं. संतांचा देवावर उपकार आहे. उठा उठा जागे वारे आता, उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा समयो पातला. वैष्णवांचा मेळा गरुड माई गाठला, वैष्णवांचा मेळा गरुड माई गाठला. आपल्याला भगवंताला जाग करायचंय, संत देवाला जागे करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गुरुडा पारी दाटला. नवे नवे संतांनी देवाला जागे केलं, संतांनी संतांना जागे केलं. उठा सकळ जन, ते उठा साधू संत साधा आपुला आलेत. जायला नरदेह मग कैसा भगवंत, उठोने वेगेशी चला जाऊ रावळाशी जळतील. पातकाच्या राशी काढा अर्थी देखून. म्हणजे ऐका महाराज, संतांनी देवाला जागे केलं. देवावर उपकार आहे संतांचा. संतांनी संतांना जाग केलं, संतावर सुद्धा उपकार आहे. आणि अजून संतांनी कोणाला जाग केलं? मागाचं प्रमाण. संतांनी जनाला जाग केलं. उठा सगळ जन, उठले नारायण, आनंदले मुने जन. ऐका, संतांनी जनाला जाग केलं, स्वतःच्या हिताला जाग केलं. जग जोगी जग जोगी, जागे जागे बोलती, जागता जग देव राधा जग जोगी जग जोगी, जागे जागे बोलती, जागे जागता जगदेव राखा काही भाव. ऐका, आपल्याला काकडा म्हणायला वेळ नाही. आपण काकडा म्हणत बसलो तर तुम्ही निश्चित उठून गेल्याशिवाय मला माहित आहे चांगलं मला. अहो संतांनी आम्हाला जाग केलं. संतांचा आपल्यावर पहिला उपकार आहे. संतांनी आम्हाला स्वतःच्या हिताला मी जो विसरलेला आहोत त्या हिताला संतांनी आम्हाला जाग केलं. कशा कशातून संतांनी जाग केलं? नाथ महाराजांच्या भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, माणूस कशामध्ये झोपलेला आहे? भ्रमामध्ये झोपलेला आहे. कन्यापुत्र आप्तजन हातो सहज ओळचा, या ब्रह्मडोही बुडालोगा धावे गुरुरा या सर्वेशा. माणूस भ्रमाच्या निद्रेत झोपलेला आहे. अजून माणूस अज्ञानाच्या निद्रेत झोपलेला आहे. मगाशीच ओवी दिली, आगा अज्ञानाच्या निद्रा जो घोरत होता बदबदा. अजून महाराज कशात झोपलेला आहे? माणूस विषयात झोपलेला आहे. विषयाचे समसुख बेगडाची भावली, अभ्रकाची सावली जाईल रया. अजून माणूस कशात झोपलेला आहे? महाराज आसक्तीमध्ये माणूस झोपलेला आहे. आसक्ती माणसाला सहजासहजी सुटत नाही महाराज. आसक्ती कशाला म्हणायचं? माया. माया, त्या मायेला आसक्ती म्हणायचं. अरे महाराज, अशी माया माणसाला सहजासहजी सोडत नाही. महाराज, माया किती क्लिष्ट आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात 8व्या अध्यायात, देवी हैषा गुणमयी मम माया दुरतया मामे वय प्रपदंती माया मेता तरंती ते. महाराज, या मायेनी, मायेचं अंग महाराज काम क्रोध लोभ अशा रूपात माया आपल्यामध्ये वास्तव करत असते. महाराज, मायेने माणसाला सोडा, जगाच्या बापाला सुद्धा मायेने सोडलं नाही. एडका मदन केवळ पंचानन, खडक मारली शंकरा रावणाचा केला. कितीतरी महाराज मोठ्यांची गर्दी आहे. सांगायचं झालं तर आपलं कुठंच नाही. ते उगच मोठे मोठे गेले पुराणी, आपलं सांगत बसलो तर चिलटाणी मांडली गाराने असं व्हायचं. महाराज, माया अतिशय क्लिष्ट आहे. माया सहजासहजी कोणाला सोडत नाही. लक्ष द्या. तुकोबरांचा एक महाराज 12, 13, 14 चरणाचा अभंग आहे.
त्या अभंगामध्ये तुकोबराय माया कशी आहे ते सांगून देतात. सगळ्यांचा अभंग पाठ असेल तरी एकदा अगदी धावतं सांगतो. काय झालं महाराज, एका गावातील म्हातारीला दरवर्षी माणसं जायची आणि त्या म्हातारीपाशी जायची आणि म्हणायची, वंश कधीतरी चला पंढरपूरला, आजी कधीतरी चला पंढरपूरला. म्हातारी म्हणायची, यंदा काहीतरी काम आहे, पुढल्या वर्षी नक्की येईल. 2-4 वेळा झालं, 4थ्या वेळेस माणसं गेली, आहो आजी आता तरी चला पंढरपूरला, तुमची निमी लाकडं मासनात गेली, कधी पाहिजे पंढरपूर, काय मेल्यावर पंढरपूरला जायचंय का? म्हातारी म्हणली, ऐका गावकऱ्यांनो, एकदा माझ्या पप्याला पोरगी भेटू द्या, एकदा माझ्या पप्याचं लग्न शुभमंगल सावधान होऊन द्या, मी पंढरपूरला यायला मोकळी. अरे महाराज काय झालं, देवाने तिची काय शब्दाची उचल खाल्ली, काय झालं, कावळा बसायन फांदे तुटाय महाराज. तिच्या त्या पोराला लग्न झालेलं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं. कधी मामाची कृपा झाली आणि त्या पोराचं लग्न झालं. लग्न 2-3 महिने झालं, गावातली गेली, आजीबाई आता झालं पोराचं लग्न, आता चला पंढरपूरला. म्हातारी म्हणली, आपण देवाला आस लावून ठेवली, उगच नाही गेली पंढरपूरला तर हाय ती सुद्धा निघून जायची, यावदा येते मी पंढरपूरला. आणि झालं, म्हातारीने 15 दिवस अगोदरच तयारी केली. कशाची? नाटपाठ करणं, पत्रिका पाठ करणं, पूजेची. अजिबात नाही. वारीत गेल्यानंतर पोट मोकळं राहायला नको म्हणून करून कानावलं, कुरवड्या, चिवडा, लाडू. 15 दिवस तयारी झाली महाराज. आणि वारीचा दिवस आला. आणि महाराज वारीचा नियम आहे, गावातून जर वारी न्यायची असेल तर लगेच घरापासूनच गाडीत बसायचं नाही, वेशीपर्यंत भजन करत 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 जायचं आणि वेशीच्या बाहेर गाडीत बसायचा. हा नियम आहे महाराज वारीचा. गावकऱ्यांनी दिंडी काढली, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. महाराज ज्ञानोबा तुकाराम करत 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 वारी गावाच्या वेशीवर आली. आणि वेशीवर महाराज होतं मंदिर, कोणाचं? हनुमंतरायाचं, गावाचा रक्षक. आणि बाजल्याने अभंग धरला, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम. म्हातारी म्हणली, तुम्ही मारुतीचा अभंग म्हणा, जरा मी घरनी जाऊन येते. तुम्ही मारुतीचा अभंग म्हणा, मी जरा घरनी जाऊन येते. आणि म्हातारी पळत 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 घरी चालली. आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. आता तुम्ही एवढंच प्रमाण डबल म्हणायचं, कोणतं? आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. म्हातारी पळत पळत घरी आली आणि सोलाला सांगायला लागली. जर अभंग कोणाला बघायचं असेल तर गाथेत बघा, परीसे ग सुनबाई नको वेचो दूध दही, आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. म्हातारी पळत पळत सुनपाशी आली आणि सुनला म्हणाली, ऐक परीसे ग सुनबाई नको वेचो दूध दही, मी गेल्यानंतर घरातील तू दही दूध काही विकू नकोस. सून म्हणाली, सून जरा हुशार होती, आत्या तुम्ही दह्याचं दुधाचं बोलला, पण आपल्या घरात बाजरी आहे, तांदूळ आहे, ज्वारी आहे, त्याचं कस काय बोलला नाही? म्हातारी म्हणली, तुम्हाला काय आडाने समजली काय? त्या गावाच्या बाजरीच्या कणगीला मी खुना करून चालली, खुना त्यातलं एक जरी कण कमी झाला तरी मला लक्षात येईल, पण ते दही दूध रोजचं ताजं निघतंय. महाराज 400 वर्षापूर्वी तुकोबारांनी लिहिलं, हे तुकोबारांचा नाद नाही करायचा, ते दही दूध रोजचं ताजं निघतंय, ते कसं मला कळत? ते विकशील तू? सून म्हणाली, आत्या अजिबात काळजी करू नका, दही दूध घरी खराब करते पण कोणाला चिमटभर सुद्धा देत नाही, तुम्ही सुखाने वारीला जावा. परत म्हातारी वेशीपाशी गेली. आवाज आली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. परत म्हातारी पळत 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 सुनपाशी आणि सांगायला लागली, ऐक गोष्टी सादर बाळे, ऐक गोष्टी सादर बाळे, करी का जतन फुटके पाळे, माझ्या हातीचा कलवडू मद वाचूनी नको फोडू, किंवा वटवक्ष शिरीचे लिंपन नको फोडू मद वाचून. आवाज आली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. म्हातारी पळत पळत आली सुनाला म्हणली, ऐक मी गावात मला कोण भाजी घेऊन आलं, गावातील कोण मला पीठ द्यायला आलं किंवा काय द्यायला आलं किंवा कोणाचं फुटकं भांड जरी माझ्या दारात आलं तर ते परत त्याच्या घरी कधीच गेलं नाही, ते सरळ माझ्या घरातल्या कोपऱ्यात गेलं. ते कोपऱ्यात गेलं पण ते परत मी त्याला कधीच माघारी दिलं नाही. मी गेल्यानंतर वस्तीच्या बाया गोळा होतील आणि म्हणतील, चला ठोकूबाईच्या घरी आपली भांडी आहेत का बघून यावीत, म्हणून गोळा झाली. तर त्यांची ती भांडी एक फुटकं पाळत सुद्धा त्याला द्यायचं नाही, ती फुटकी टरमळी ते सुद्धा द्यायचं नाही. आलं लक्षात? सून म्हणाले, हो आत्या माझ्या लक्षात आलं, फुटकं टरमळ सुद्धा मी त्यांना देणार नाही. म्हातारी म्हणली, अजून ऐक, उन्हाळ्यात गावच्या म्हशीन मागं फिरून, म्हणजे फाल्गुनाच्या दिवसात कडक उन्हात गावच्या म्हशी मागं फिरून मी गावातल्या म्हशीचं शेण गोळा केलंय, ते माझं शेण म्हणून द्या, गावच्या म्हशीचं शेण मी गोळा केलंय. आणि त्याचं उन्हाळ्यात काय केलंय मी, ते शेणात काय करतो आपण, गवऱ्या, ते काय गवऱ्या ते गवऱ्या केल्यात. आणि जुन्या काळी महाराज त्याचा ढीग रचला, म्हणजे त्याला म्हणायचे कलवड. त्या उन्हाळ्यात मी सगळ्या गावऱ्यांचा कलवड रचलाय. कलवड माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू, मी गेल्यानंतर त्यातल्या तू गवऱ्या वाचशील तर तू कलवड अजिबात फोडू नको. सून म्हणाली, आत्या अजिबात काळजी करू नका, त्या कलवडातील एक गौरी सुद्धा मी वापरणार नाही, सगळ्या गवऱ्या तुम्हाला नदीवर ह्यालाच ठेवते, त्यातील एक गौरी सुद्धा मी वापरत नाही, असं सुनेने सांगितलं. आणि परत म्हातारी गेली. आवाज आली पंढरपुरा,
वेशीपासून. आता महाराज अभंग भरपूर मोठा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. परत म्हातारी पळत पळत आली आणि सुनेला म्हणायला लागली, बक्षी मपिता हरू नको फारसी वरू सारू. सून म्हणाली की म्हातारी म्हणाली, मी गेल्यानंतर चांगलं चुंगलं करून खाशील तर ते काय खाऊ नको, उगत चतकोर चतकोर चपाती खा. उगत मी गेल्यावर चांगलं चुंगलं खाशील आणि जाडजूड होशील आणि तुझ्या गुडघ्याला त्रास व्हायचा. आणि जसं महाराज म्हातारीनं खायचं काढलं तशी सुनाला राग आला. सून म्हणाली, वा 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 माझ्या खायचं मापा काढता. सून म्हणे, भवतनिके तुम्ही यात्रेसे जावे सुके, सासूबाई स्वहित जोडा विको नका देऊ, सर्व मागील आशा सोडा. सासूबाई तुम्ही गपगुमान वारीला जावा, मागचं सगळं सोडा आणि पंढरपूरला जावा. पंढरपूरला तशी म्हातारीच्या डोक्यात टूप चमकली महाराज. 2-4 महिन्यात सुनने माझ्याकडे असं वर सुद्धा करून बघितलं नाही, डोळं सुद्धा असं वर केलं नाही. आणि आता ही मला उलट बोलते म्हणजे नक्कीच हिला कोणीतरी गुरु भेटला. सवतीचे चाळे खोटे म्या जावेसीला वाटे, आता कासा या यात्रे जाऊ ते जाऊन काय पाहू, लेकुरे मुले घरदार माझे येथेचे पंढरपूर. म्हातारी म्हणाली, सवतीने कान भरल्यात आणि मी गेल्यानंतर दोघीचा प्लॅन आहे, माझं घर अख्खं विकून टाकायचं. आता पंढरपूरला जाऊन मी काय पाहू, त्या पंढरपूरचा जाळ झाला. लेकुरे मुले घरदार माझे येथेची पंढरपूर, आता हेच माझं पंढरपूर आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसी माया होय अशी माया, तुका म्हणे ऐसे माय गोविले जन. अशी माया माणसाला सहजासहजी सोडत नाही महाराज. तर ही माया अतिशय क्लिष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज संताच्या मायेपासून आपल्याला अलगद बाजूला करतात. तैसे सतना असत होय जे विचाराचे नामनस आहे. कोणता विचार? संतांचं भजन करण्याचा विचार, नवे नवे संतांची सेवा करण्याचा विचार. आणि अशा संतांपाशी गेली तर ती माया नवे नवे असा माया रूपी असणारा काळ संतांपाशी राहत नाही. मग महाराज तो पळत सुटतो, दड 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 दोड 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 पळा सुटला शिवनाम शीतळ कापुडी अरे. ऐका महाराज, अशी माया दड 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 पळत सुटते. माया रूपी काळ संतांपाशी राहत नाही. म्हणजे महाराज संतांचे कितीतरी आपल्यावर उपकार आहेत. आता किती वर्णन करावं. आजचा खरं तर दिवस पाहायचा झाला महाराज तर आमच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. का तर महाराज 400 वर्षापूर्वी आजची रात्र तुकोबरायांच्या पृथ्वी तलावरची शेवटची रात्र होती. आणि आजच्या रात्री उगच मी तुम्हाला दुसऱ्याचं काही उगत दुसऱ्या गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही. निश्चित महाराज आपले शेवटचे 5-10 मिनिटं तुकोबरायांचं वर्णन करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल सांगू अहो किती संतांचे आपल्यावर उपकार आहेत. तुकोबराय सांगतात, त्यांच्या पायावर आम्ही जीव दिला तरी उतराई होऊ शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे जासी हवे उतराय, काय द्यावे जासी हवे
बारीक आहे पण चांगलं म्हणतोय. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा. ऐका, लक्ष द्या. आता मोजून 15 मिनिटात मी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. असं म्हणत म्हणत मी 5 वाजवणार आहे, मला चांगलं माहित आहे. ऐका, लक्ष द्या. काळजी करू नका. पहाटच शपथविधी करायची, तोपर्यंत अजिबात आपण इथून हलायचं नाही. महाराज तुकोबराय सांगतात, आम्ही संतांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. किती आम्ही जीव दिला तरी त्यांच्या पाया उपकारातून उतराई होऊ शकत नाही. आता साधं तुम्हाला उदाहरण देतो महाराज. व्यवहारात महाराज माणूस जीव द्यायची भाषा कधी वापरतो? एकतर उपकाराच्या ओझ्याखाली दबला किंवा गोष्ट एखादी सहन नाही झाली तर महाराज माणूस जीव द्यायची भाषा करतो. बघा, संसारातील माणसं म्हणतात तुझ्यामुळं मला एवढा त्रास होतोय की मी उद्या जाऊन जीवच देतो. माणूस सहजासहजी महाराज म्हणतो. मग तुकोबराय जीव द्यायची भाषा करतात. महाराज ज्यांना मरण काही करू शकत नाही, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, एवढा तुकोबरायांचा अधिकार. आणि असे तुकोबराय जीव द्यायची भाषा करतात. म्हणजे निश्चित मग संत कसे असतील? अगदी थोडक्यात सांगतो. महाराजच्या शास्त्राने संतांच्या 3 परिभाषा केलेल्या आहेत. संत कसे असतात? संत सततम असतात, संत नित्यतम असतात, आणि सगळ्यात महत्वाचं संत रतिप्रदम असतात किंवा संत प्रेमपदम असतात. थोडक्यात सांगतो. महाराज संत सततम असतात. महाराज संतांनाही आम्हा जावे मरावे लागत. संतांना महाराज काळ वेळ नसतो. अहो, संत घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. महाराज संत सतत असतात. बघा, ज्ञानोबरायांनी महाराज समाधी घेतली. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, पण महाराज आजही आमचा महाराज भावना आहे, आजही आमचा विश्वास आहे की ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक पानात, वारकऱ्याच्या प्रत्येक मनात आणि या जगाच्या प्रत्येक कानात अजूनही ज्ञानोबराय जिवंत आहेत. आमचा विश्वास आहे महाराज. तुकोबराय वैकुंठाला गेले, पण आमचा विश्वास आहे महाराज गाथेतील प्रत्येक पानात नवे नवे प्रत्येक माणसाच्या भजनामागं तुकोबरायांचाच हात आहे. अवजित कीर्तन आहे तिथं निश्चित तुकोबराय आहेत. आमचा विश्वास आहे महाराज. म्हणजे संत नित्यतम असतात. बरं, अजून संत सततम असतात. ही दोन्ही पद मिळती जुळती आहेत. नित्यतम सततम म्हणजे संत सतत असतात. संतांना मरण अमरण नाही. सततम कीर्तो यंतो माम. संत सतत असतात, त्यांना त्यांची कीर्ती सतत वाढत राहणारी असते. संतांना महाराज मरण नसतं. बघा, साधं उदाहरण देतो. महाराज सूरत से कीरत बडी, सूरत से कीरत बडी. सूरत म्हणजे गुजरातची नव, सूरत म्हणजे आपला चेहरा. सूरत से कीरत बडी, सूरतो जाती जाय लेकिन कीरत बढ़त ही बढ़त जाय. ऐका, माणसाचं शरीर तासापूर्वी जसं होतं तसं तासानंतर नसतं. माणसाचं शरीर मरत जाणार आहे. नाशिवंत देह, त्याला महाराज नाश आहे, पण कीर्ती सतत वाढत राहणारी आहे महाराज. म्हणून संत सततम असतात. आणि शेवटचा मुद्दा, संत रतिप्रदम असतात किंवा संत प्रियतम असतात. संत महाराज प्रेम प्रदान करतात. संत सतत आपल्या स्वतःमध्ये रममान करतात. विठ्ठल म्हणायसाठी एक उदाहरण देतो, ऐका, सगळ्यांना लक्ष द्या. संत किती रती प्रियतम असतात. महाराज जर विषयाच्या बाजूने हा विचार केला तर विषय सतत नसतात. विषय सतत महाराज कधीच नसतात. आणि विषय सततम पण देखील नसतात. एखादा विषय आपल्याला आता आवडत असेल पण कालांतराने महाराज तो विषय आवडत नाही. समजा आज एखादा मी मोबाईल खरेदी केला, 2 महिन्यांनी लगेच वाटतं जरा घाईच केली गाड्या, ह्यामधील नवीन ब्रँडचा नवीन मोबाईल भेटला असता. आज एखादी गाडी जरी खरेदी केली तरी महाराज वर्षांनी वाटतं उगत 300च्या नादी लागलो, 400 घेतली असती, 500 घेतली असती, 700 घेतली असती. कपडे जरी खरेदी केली तर उगत साध्याच्या नादी लागलो, तिथं लिनन, तिथं कुठं काय. म्हणजे माणसाची अशी बुद्धी सतत बदलणारी आहे महाराज. वस्तू मोबाईल गाडीच्या बाबतीत नाही. माणसाचं लग्न जरी झालं तरी माणसाला असंच वाटतं उदारा घाईच केली गाड्या. म्हणजे माणसाचा विषयाची भावना सतत बदलणारी आहे महाराज. ऐका, विषयाची भावना सतत बदलणारी आहे. विषय माणसाला कधीच प्रेम देत नाहीत. विषय माणसाला कधीच महाराज आनंद देत नाहीत. पण संत असे असतात ते नेहमी माणसाला आनंद देतात. महाराज 700 वर्ष झालं ज्ञानोबराय जाऊन. तुकोबरायला 450 वर्ष झाली. नाथ महाराजांना 425 वर्ष झाली. तुकोबरायला 350 वर्ष झाली. महाराज एवढी वर्ष झाली तरी आपण त्यांचं आनंदाने नाव घेतोय ना. पुंडलिक वरधारी विठ्ठल म्हणले, आपण त्यांचा नामघोष आनंदाने करतोय महाराज. का? त्यांच्यापाशी आनंद आहे महाराज. संतांपाशी आनंदाची प्रतिमा आहे म्हणून आपण त्यांच्या जवळ आहे. पण विषयाचा जर अंगसंग केला तर महाराज विषयाचा अंगसंगच दुःखाचा आहे. साधं पटवून देतो. कुणी आता माझ्याशी, आता तुम्ही समोर बसलाय माझ्याकडे बघा, तुम्हाला जेवण करताना भाजी कोणती आवडते? तुम्हीच बोला. तुम्ही बोलताल ते तुम्हाला जी आवडते ते आम्हाला सगळ्याला आवडते. बरं, जाऊन द्या, तुम्हाला आम्ही आपल्या विजय महाराजांना विचारतो, तुम्हाला जेवण करताना भाजी कोणती आवडते? कोणतीही सांगा. आणि मला माहित आहे तुम्ही कीर्तनात सांगायसारखेच सांगणार, त्याच्यात अजिबात काय वाद नाही.
काय झालं काय महाराज आवडतं? आता आपण मध्ये चिपळूणला गेलतो 2 दिवसापूर्वी पण त्याच्या अगोदर महाराज मी 15 दिवस चिपळूणला गेलतो आणि असंच कीर्तनात मी विचारलं तुम्हाला जेवण करताना भाजी कोणती आवडते मागचं एक पोरग उठलं आणि म्हणलं महाराज आम्हाला मासा आवडतात आता त्याच्या आवडीसाठी मी काय समुद्रावर जाऊन झाडं टाकावं तुम्हाला जेवण करताना कोणती भाजी आवडते कोणतीही सांगा म्हणजे आमच्या नादाने तुम्हाला वहिनी खायला करून घालतील उद्या कोणती आवडते कारल्याची भाजी आवडते ऐका आता कोणाला आवडत नसेल तर त्यांनी कारल्याला हो म्हणा मला कारल्याची भाजी मला खरंच आवडते मला कारल्याची भाजी आवडते तुम्हाला आवडते सगळ्या टाळकऱ्यांना आवडते पकवाजाला सगळ्यांना बसणाऱ्यांना शूटिंग सगळ्याला सिस्टीमवाल्या सकट सगळ्याला आमच्या चौकदाराला तर डबल आवडते म्हणजे सगळ्याला कारल्याची भाजी आवडते काय झालं महाराज एक दिवशी आपण काहीतरी कामानिमित्त एका पाहुण्याच्या घरी गेलो लक्ष द्या पाहुण्याच्या घरी गेलो आणि पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर पाहुण्याने आपल्यासाठी स्वयंपाक तयार केला आता पाहुण्याला चांगलं माहित होतं आपल्याला जेवणात कशाची भाजी आवडते कशाची कीर्तन संपेपर्यंत निदान कारलं विसरू नका आपल्याला जेवण करताना कारल्याची भाजी आवडते पाहुण्याला चांगलं माहित होतं महाराज पाहुण्यानी कारल्याची भाजी केली आपल्याला जेवण करायला ताट वाढलं आपण कारल्याची भाजी बघितली तोंड वाकडं करू नका कडू असली तरी आपण कारल्याची भाजी बघितली ना आपल्या तोंडाला पाणी सुटलं ना महाराज जिथं एक चपाती खायचो तिथं महाराज आपण 1.5 चपाती खाल्ली आपली आवड जोपासली पाहुण्यानी आपल्याला आनंद झाला महाराज पण जेवण झालं आनंद येतो छक आपण भरपूर पोटभर जेवण केलं आणि नेमकं निघायच्या वेळेस ऊन वारा म्हणा पाऊस म्हणा किंवा गाडीचा काहीतरी घोटाळा झाला आणि त्याच पाहुण्याच्या घरी महाराज आपल्याला 3 दिवस मुक्कामाचा प्रसंग पडला किती दिवस 3 दिवसाचा मुक्कामाचा प्रसंग पडला महाराज झालं सकाळचं कशी तर आपण जेवण केलं आवडीने केलं संध्याकाळी परत जेवण करायला बसलो पाहुण्याला चांगलं माहित होतं आपल्या पाहुण्याला कशाची भाजी आवडते कारल्याची भाजी आवडते परत रात्री ताटात पाहुण्याने कारल्याचीच भाजी वाढली आपण विचार केला सकाळची असेल उघड टाकून द्यायला नको म्हणून वाढली असेल महाराज आपण संध्याकाळी सुद्धा आवडीने कारलं खाल्लं कारण आपल्याला भरपूर आवडत होतं एक दिवस निघून गेला परत दुसरा दिवस आला दुसऱ्या दिवसाची सकाळ इकडे बघा दुसऱ्या दिवशी परत आपण 10 वाजता जेवण करायला बसलो पाहुण्याने जरा आपली आवड जरा जास्तच मनाव घेतलेली परत ताटात कशाची भाजी कारल्याचीच भाजी आपण परत विचार केला असू द्या गाड्या संपवायचं असेल घरातील म्हणून वाढलं असेल परत आपण आवडीने महाराज कारल्याची भाजी खाल्ली परत दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ परत ताटात कशाची भाजी असं सकाळपर्यंत चालू दे आपलं कारलं परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कारल्याचीच भाजी अहो 3 दिवस होतो पाहुण्याने आपल्याला सकाळ संध्याकाळ नवे कधी दुपार सुद्धा कारलंच खायला घातलं ती पाहुण्याला आपल्याला म्हणायची वेळ आली नवं ती कारल्याचा माळा दाखवा तिकडे जातून चोरून येतो पण आता बास करा कारलं खायला घालाय आता खरं सांगा किती कारलं खाल्ल्यानंतर परत 3 दिवस सलग खाल्ल्यानंतर 4थ्या दिवशी आपल्याला कारलं खाऊ वाटेल का महाराज विषय आहेत साधं विषय आपण जेवढे उपभोगू तेवढे विषय परत हळूहळू त्याच्यातील आवड कमी होत जाणारे असते महाराज साखर सगळ्याला माहित आहे साखर खाताना कशी लागते आंबट तुरट गोड लागते रागात जरी खाल्ली तरी गोडच नवे तिला दगड साखरेसे म्हणतात दोंडा तरी का तोंडानं रुचे तिला दगड म्हणून जरी खाल्ली तरी ती कशी लागते गोडच खाते एका जणाने दात खात शिव्या देत खाल्ली तरी कशी लागते गोडच लागते म्हणजे आता साखर एवढी गोड आहे आणि महाराज गोड कोणाला आवडत नाही गोड माणसं आवडतात तर गोड वस्तू का आवडू नाही महाराज साखर गोड आहे म्हणून आपण काय केलं महिनाभर सकाळी संध्याकाळ छटाक पावशेर अर्धा किलो जसे काही पोटाचा कोटा असेल तशी महिनाभर आपण रोज साखर खाल्ली रोज 1 किलो साखर खाल्ली परिणाम काय होईल 1 महिन्यानंतर महाराज आपलं अंग गोड मधासारखं होईल का अजिबात नाही महाराज आपल्याला मधुमेह झाल्याशिवाय राहणार नाही तसं महाराज विषयाचा आहे विषय आपण जेवढे उपभोगू तेवढे विषय आपल्याला दुःखच देतात विठ्ठल असाच परमार्थ संत अगदी सहज आपल्याला सांगतात अभंगाचं 3रं सहज बोलणे हाची उपदेश सहज बोलणे हिचा उपदेश सहज बोलणे हिचा उपदेश सहज बोलणे हिचा उपदेश
शिकवीची करोनी सायाच शिकवीची हे करोनी सायाच शिकवीची काय जावे त्याचे भावे उतराय काय जावे त्याचे भावे उतराय सायाच शिकवीची करोनी सायाच शिकवीची सहज बोलणे हितोपदेश करून सायास शिकविती. संत अगदी सहज बोलतात पण परमार्थाची व्याख्या आम्हाला पटवून देतात आणि कधी सायास करून आम्हाला संत परमार्थाची व्याख्या पटवून देतात. तुकोबराय तर म्हणतात जगतरी आम्हा देव परिनिंदितो हा स्वभाव येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळा म्हणून निश्चित आहे का. संत आम्हाला अगदी सहज उपदेश करतात. कोणता भगवंताचं भजन करा संत आम्हाला अगदी सहज उपदेश करतात आणि कधी कधी सायासाने सुद्धा म्हणतात माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारावे. म्हणजे कधी कधी कष्टपूर्वक सुद्धा सांगतात आणि कधी कधी प्रेमाने सुद्धा सांगतात. म्हणून निश्चित आहे का प्रेमाने कसं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवावा. आणि जर असं गोड ऐकत नसाल तर नाथ महाराजांची भाषा काय माय गेली होती हरी नाही मुकाशी आला तुझ्या. म्हणजे महाराज संत कधी कधी सहज उपदेश करतात पण कधी कधी दांड्याची निघाये कधी काठी घेऊन सुद्धा कान पकडून सुद्धा संत उपदेश करतात. म्हणून ऐका जर आयुष्यात आपल्याला संतांपाशी जायचं असेल आणि आपल्याला सुख प्रदान करायचं असेल आणि थोडक्यात आपल्या इच्छा जर प्राप्त करायच्या असतील तर त्याच्यासाठी फक्त एक शेवटचा मार्ग आहे भगवंताचं भजन करणं. मला माहित आहे तुम्ही आतापर्यंत बऱ्याच जणांनी जेव्हा मी विठ्ठल विठ्ठल भजन करेल तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात. प्रत्येकाने हाताने भजन केलेलं आहे मुखाने नामस्मरण केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला कीर्तनात अजिबात त्रास दिला नाही. पण आता शेवटचा एक त्रास देतो. महाराज रोजचा अनुभव आहे किती भजन करा म्हणलं तरी का बांधचं भजन अजिबात करत नाही. आपलं सोडा तुकोबरायला म्हणावं लागलं देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला गरम पुसोनी. माणसं काय म्हणली देव न लगे देव न लगे साठवणीचे रजले पसारे. महाराज तुकोबरायांचं जिथं माणसाने ऐकलं नाही तर आपलं कसं ऐकतील. पण ऐका म्हणून मला एक लक्षात आलं की माणसं अशी ऐकत नसतील तर त्यांना क्रिया करायला लावायला पाहिजे. क्रिया केल्यानंतर माणसं आपोआप त्या गोष्टी करतात. एक काम करा सगळ्यांनीच आपापले 2 हात वर करा म्हणजे आपल्याला आलेल्या झोपा तरी आपल्या निदान निघून जातील. महाराज आपल्याला 1 वाजेपर्यंत कीर्तन करायचं. ऐका देवाने ज्यांना ज्यांना 2 हात दिल्यात त्यांनी वर करा ज्याला दिलं नाही त्यांनी खाली ठेवलं तरी मला काय हरकत नाही. आणि सगळ्यांनी ताकदीने भगवंताचं भजन करा. विठोबा या सगळ्यांनी हात खाली घ्या. सहज बोलणे हे तो उपदेश करून सायाच शिकविती. अजून काय तुकोबराय सांगतात की संत सहज बोलतात पण आम्हाला आमचं हित पटवून देतात. आणि अजून संत कसे आहेत अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे वासुदेवाच्या जेते तुका म्हणे वासुदेवाच्या जेते तुका म्हणे वासुदेवाच्या जेते थोडा आवाज तुका म्हणे सांभाळे तसे मते सांभाळी काय जागताशी भावे उतराय काय जागताशी भावे उतराय तसे तैसे माझे समारे काय जावे जासे भावे उतराय 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 काय जावे भावे उतराय मी तो हा पाय जीवा
काय द्यावे त्याची व्हावे उतराई काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेवतो हाताळे दिवा ठेवतो हाताळे थोडा काय द्यावे त्याची व्हावे उतराई काय द्यावे त्याची व्हावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनो वेते चित्ते तैसे मज येती संभाळीत काय द्यावे त्याचे भावे उत्तराय ठेविता हा पायी जीव थोडा यथामती ती अवकाश अभंगाचा जसा आपल्याला तोडका मोडका अर्थ मांडता येईल भाव मांडता येईल त्याचा निश्चित मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुकोबऱ्यांचा माझ्यावर जसा कृपाशीर्वाद झाला अभंगाचा जसा माझ्यावर कृपाशीर्वाद झाला तसं अगदीच सगळ्या मोजून तुमची 5 मिनिटं आगाव घेतो पण तुर्तास परिस्थितीचं वर्णन करतो आणि 5-10 मिनिटं आगाव घेतली म्हणून अजिबात काळजी करू नका ओव्हर टाइम मी अजिबात मागणार नाही पण महाराज 5-10 मिनिटं काय असेही तुम्ही घरी गेल्यानंतर आता मंडपात असं ठकू तुझं काय चाललंय सकू तुझं अशा 5-10 मिनिटं गप्पा मारणार आहेत जरा आगाव माझ्या 5-10 मिनिटं ऐका महाराज उद्याचा दिवस कशा काय निमित्त आहे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणजे आपल्या परमार्थातील बापाचं महाराज जाणं उद्याच्या दिवशी झालं फाल्गुन वद्य द्वितीय दिवशी तुकोबरायांचं महाराज फाल्गुन द्वितीयेला तुकोबरायांचं जाणं झालं आणि निश्चित तो दिवस महाराज संप्रदायासाठी एक अतिशय महत्वाचा दिवस होता महाराज आजपर्यंत लाखो वर्षाचा जीवन काळात जर विचार केला तर स्वतःचा देह घेऊन वैकुंठाला जाण्याची ताकद महाराज कोणात नव्हती महाराज आपण लाख रुपये जरी कमवले तर 1 रुपया सुद्धा वर घेऊन जाऊ शकत नाही धन मिळवले कोटी काळ घेतले न सोडी किती सोन्य लोक भाऊपार जवरी तुमचे बळ जवळ आला नाही काळ तवरी तुमचे बळ जवळ आला नाही काळ अहो मित्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी आधी गेरे राम नाम सामा बरी उत्तम माणसाचा कितीही पुरुषार्थ असला कितीही मोठा ताकदीचा माणूस असला तर रुपया सुद्धा वर घेऊन जाऊ शकत नाही आणि तुकोबाराय तर असा लाख मोलाचा देह महाराज वर घेऊन जाऊ शकतात म्हणजे तुकोबारांचा अधिकार किती असेल महाराज तुकोबारांच्या अधिकाराचं जर वर्णन करायचं झालं आता चालीनं म्हणता अगदी सहज म्हणून तुकोबारांच्या अधिकाराचं जर महाराज वर्णन करायचं झालं तर तुकारामांचं नाव जरी घेतलं महाराजांचं तर जगाला त्रस्त करणारा काळ तुकाराम तुकाराम नाम घेता कामेयम एवढा महाराज तुकोबारांचा अधिकार जगाला त्रस्त करणारा काळ तुकोबारांसमोर थरथर थरथर कापतो अजून किती महाराज तुकोबारांच्या अधिकाराचं जर वर्णन करायचं झालं तर रामेश्वर भट्ट म्हणतात तुकिता तोलनेशी ब्रह्म तुकाशी आले तुकिता तोलनेशी अहो जगाचा बापाची तुलना तुकोबारांवर केली जाते म्हणजे तुकोबारांचा अधिकार पहा पण अजून किती पण एवढा अधिकार असणारे तुकोबाराय किती लीन आहेत बघा पाय पा ध्वजेचे चिरकुट पाय म्हणजे तुकोबारांवर महाराज नम्रता जर पाहिजे झाली तर भरून नम्रता वाहिलेली महाराज तुकोबारांच्या अधिकाराचं वर्णन करायचं झालं तर जगाचा बाप त्यांच्या समोर महाराज झुकत होता जगाला त्रस्त करणारा काळ त्यांच्या समोर हाजी होजे करत होता जगाला त्रस्त करणारा काळ नवे नवे मुक्ती तुकोबारांच्या घरी कामारी हुंदासी करत होत्या एवढा तुकोबारांचा अधिकार पण अशा तुकोबारांना महाराज मंबाजी मोनी मारलं कशाने मारलं काठीने मारलं नुसत्या काठीने नाही काट्याच्या काठीने मारलं तुकोबारांचा अधिकार एवढा होता महाराज की त्या मंबाजी भाऊकडे नुसती अशी पापणी तिरकी जरी वर करून पाहिली असती तर मंबाजी भाऊची राख सुद्धा सापडली नसती पण महाराज तुकोबारांचा अधिकार पहा तुकोबारांचा धीर पहा त्याच मंबाजी भाऊला रात्री कीर्तनात का आला नाही म्हणून तुकोबाराय तेलाची वाटी घेऊन मंबाजी भाऊकडे जातात आणि म्हणतात मंबाजी मला तू मारलं तुमच्या हाताला तुमचा हात नाजूक आहे तुमच्या हाताला काटे बिट मोडले असतील जरा तेल लावून तुमच्या हाताची मालिश करतो म्हणजे किती धीर पहा
अहो महाराज हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तुझी मोल पावे करा करणीचा होय चोरा मोहरा ते बाकीचं प्रमाण सोडून द्या शेवटचं प्रमाण तुका म्हणे तेचे संत सोसी जगाचे आगाद महाराज तुकोबरायांच्या आयुष्यातील धीर जर पाहायचा झाला त्यांचा धीर संयम आपण शिकावा तुकोबरायांकडे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आपण शिकावी कोणता धीर तुकोबरायांकडून शिकायची सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट संयम अहो महाराज एवढं मुंबाजी मोनी त्रास दिला एवढा सगळ्यांनी त्रास दिला पण त्यांनी संयम दाखता स्थित प्रज्ञता अजिबात हालून दिली नाही महाराज अधिकारी एवढा एका क्षणात जाळून टाकतील अख्ख्या जगाला पण जागचे अजिबात हल्ले नाहीत तुकोबरायांकडून आपण खरं तर धीर शिकावा महाराज संयम महाराज मी तर नेहमी सांगतो महाराज प्रत्येकाला तुम्ही प्रत्युत्तर देत बसला तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व संपून घेतल्याशिवाय राहणार नाही एक म्हण आहे बघा हत्ती चले बाजार कुत्ते भुंके हजार कुत्रे भुंकतात म्हणून हत्तीने त्यांच्याकडे पाहायचं नसतं हत्तीने आपलं चालत राहायचं असतं कुत्रे भुंकतायत म्हणून हत्ती थांबला मग तो हत्ती कसा महाराज तसं ज्याला मोठं व्हायचंय त्याने अशा टीका टिप्पणी अडचणीकडे अजिबात पाहायचं नसतं त्याने आपलं चालत राहायचं असतं आणि ह्याच प्रवृत्तीचे महाराज तुकोबरा एवढी अडचण आली महाराज संसारात तर अडचण आलीच दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान श्री एक अन्न करिता मेले एवढं महाराज कोपला पाटील गावचे हे लोक आता मध्ये भिक कोण घाली एवढं महाराज तुकोबरायांच्या आयुष्यात संकट आली पण तुकोबराय जागचे हल्ले नाहीत त्यांनी भजन सोडलं नाही बरं जाऊन द्या संसारात संकट आली म्हणून नाही परमार्थात सुद्धा संकट आली आयुष्यपणाला लावला संसारपणाला लावला आणि परमार्थ केला अभंगलेले अभंग पण परिणाम काय झाला नको त्या माणसांनी अभंग सुद्धा उडवायला लावले म्हणजे संसारही गेला तेलही गेलं तूपही गेलं महाराज म्हणजे तुकोबरायांकडे पाहायचं झालं तर त्यांची एवढी विक्षेपता संसारात देखील कोणाची नाही आणि परमार्थात देखील नाही पण तरी देखील तुकोबराय जागचे हल्ले नाहीत डगमगले नाहीत महाराज हा तुकोबरायांकडून आपण धीर गुण घ्यावा आणि निश्चित आपलं जीवन जगावं अजून तुकोबरायांकडून दुसरा गुण घ्यायचा झाला तुकोबरायांकडून पहिला गुण घ्यावा धीर संयम दुसरा गुण घ्यावा तुकोबरायांचा मोठेपणा महाराज मोठं कोणाला म्हणावं जो पैशाने मोठा आहे श्रीमंतीने मोठा आहे त्याला मोठा नाही म्हणावं तर मोठा तो जो आपल्यावर असलेला लहानपणाची जाणीव होऊन देत नाही त्याला मोठं म्हणायचं तुकोबरायांवर कितीतरी महाराज माणसं होती पण त्यांनी त्यांचा अपमान कधी केला नाही आणि मोठ्याला सुद्धा असं तुम्ही मोठा तुम्ही राज शिवाजी महाराज भेटायला आले तुम्ही राज चला चला मी तुमचं असं अजिबात नाही केलं चला पैसा द्या धन द्या असं आता आमच्याकडे बघू नका असं तुकोबरायांनी महाराज अजिबात केलं नाही महाराज तुकोबरायांच्या स्वभावाचा दुसरा गुण घ्यायचा झाला तर तुकोबरायांनी महाराज आपल्यावर सगळ्यात मोठा तुकोबरायांचा उपकार तुकोबरायांनी आपल्याला गाथा दिला गाथा महाराज त्या गाथेच्या 4000 अभंग आहेत त्या 4000 अभंगामधील आम्ही एक जरी अभंग टिप्पण बसवलं तरी माणसं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात मग विचार करा एक अभंगाचं जर चिंतन केलं अनुसरण केलं तर माणसं डोक्यावर घेऊन नाचतात 4000 अभंग वाचले आणि त्याचं अनुसरण केलं तर जगाचा बाप आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणून माझी सगळ्याला सांगून विनंती असेल हात जोडून विनंती असेल ऐका हात जोडून विनंती असेल प्रत्येकाने महाराज निदान गाथेचं पारायण करा का तर अर्थ सकट करा का तर गाथा महाराज आम्हाला जगायला शिकवतो गाथा आम्हाला चांगला विचार करायला शिकवतो माझा स्वतःचा अनुभव सांगतो महाराज काय कधी बोलेल माझ्या तोंडातून कोणता चुकीचा पक्वाचाच होतो शेवटी कलाकार आमच्याकडे कला जरा जास्तच काय कधी बोलेल सांगता येत नाही पण महाराज गाथेचा परिणाम असा महिनाभरच फक्त गाथेचं पारायणासकट अर्थसकट पारायण केलं परिणाम असा झाला की नाही म्हणलं तरी एखादं तरी प्रमाण तुकोबराय मुखामध्ये घालतातच गाथेचा महाराज हा मोठा अधिकार आहे गाथेचा म्हणून माझी सगळ्यांना विनंती असेल प्रत्येकाने निदान गाथेचं पारायण करावं आणि जाता जाता एक गुरुवाऱ्यांच्या मुखातील वाक्य सांगतो आमचे गुरुवारे म्हणायचं की ज्या माणसाला असेल माथा तोच वाचेल गाथा ज्या माणसाला असेल माथा तो वाचेल गाथा आणि जो वाचणार नाही गाथा तो संसारात खाईल म्हणा तुम्ही लाथा म्हणा तुम्ही तुमचं सगळ्याचं पाठ झालंय पण तुम्ही काय वाचणार नाही मला चांगलं माहित आहे म्हणून ऐका प्रत्येकाने महाराज गाथेचं अनुसरण करा का महाराज आयुष्यात जगायला गाथा शिकवते आणि शेवटी अगदी सांगतो महाराज आयुष्याच्या रस्त्यावरून चालताना माणूस पडायलाच पाहिजे तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये संकट आली त्याचा परिणाम काय झाला तुकोबरायांना लोकांनी त्रास दिला जगाचे बाप तुकोबराय झाले ज्ञानोबरायांना लोकांनी त्रास दिला जगाची आई माऊली झाली नाथ महाराजांना नामदेवरायांना लोकांनी त्रास दिला परिणाम काय झाला जगाची आई बाप होण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आलं म्हणून आपल्याला देखील त्रास व्हावा गड्या आपल्यालाही आयुष्यात चालताना लक्ष द्या एक मिनिट इकडे बघा आपण ही आयुष्यामध्ये चालताना महाराज आपण घसरून पडणं अतिशय गरजेचं आहे आयुष्यामध्ये चालताना आपल्याला ठेच लागणं अतिशय गरजेचं आहे लक्ष द्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आपण घसरून पडणं आणि आयुष्याच्या वाटेवरून चालताना आपल्याला ठेच लागणं अतिशय गरजेचं आहे कारण तेव्हा लक्षात येतं कोण आपल्याला सावरायला येतंय कोण आपल्याकडे दुर्लक्ष करतंय आणि कोण आपल्याला हसतंय
निश्चित आहे का तुकोबरायांचे 2-4 गुण आपण निश्चित घ्यावे. झालेली सेवा तुकोबरायांच्या चरणी अर्पण करतो. आणि मी सुरुवातीलाच बोलताना बोललेलो महाराज, माणसावर 6 जणांचे उपकार असतात, त्यातील मी शेवटी वर्णन केलं. माणसावर कोणाचे? भगवंताचे, दुसरे संतांचे, आई वडिलांचे, गुरुचे, शेतकऱ्याचे आणि सगळ्यात महत्वाचं सैनिकाचा आपल्यावर जास्त उपकार असतात. आणि निश्चित मला आल्याच सांगितलेलं विजयदादांनी की महाराज ह्याच गावचा असणारा म्हणजे ज्यांच्यामुळं आपण आज कीर्तन करतोय, ज्यांच्यामुळं महाराज आपण सुखा समाधान इथं उभा आहे, नाहीतर कधी बॉम्ब इथं आला असता पडला असता, उगच राम नाम सत्य गुलाबजाम मस्ते म्हणायला वेळ नसता लागला आपल्याला. महाराज ज्यांच्यामुळं आपण असं एवढं सुखा समाधानाने जीवन जगतोय त्यांचं उपकार मानणं महाराज आपले अतिशय गरजेचं आहे. आणि निश्चित महाराज सातारा जिल्हा म्हणलं तर शूरवीरांचा जिल्हा म्हणून आपण सातारा जिल्ह्याकडे पाहत असतो. आता नाही शिवाजी महाराजांच्या काळापासून या जिल्ह्याकडे पाहतो. आणि निश्चित ह्या सातारा जिल्ह्यातील या खटाव तालुक्यातील निश्चित या धारपुडी गावातील असणारे कैलासवासी वीर मरण ज्यांना आलं असे रोहिदास फडतरे सुभेदार शहीद झाले. आज त्यांना 5वा दिवस आहे. नक्कीच त्यांनी गावावर नवे नवे आपल्या संपूर्ण भारत मातेवर त्यांचे अतिशय जास्त उपकार आहेत. माझी तर भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना असेल की भगवंता तुझं लेकरू तुझ्यापाशी येतंय, निश्चित त्याला तुझ्या स्वतःच्या जवळ जागा दे, एवढीच मी भगवंताच्या चरणी मी इच्छा अर्पण करतो. निश्चित त्या शहीद जवानासाठी सगळ्यांनीच भगवंताचं भजन करावं. सगळ्यांची त्यांच्यावर अतिशय विश्वास श्रद्धा आहे. निश्चित सैनिकांचा आपण मान ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि निश्चित त्यांनी आपल्यासाठी स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला. क्षणाक्षणाला त्यांच्या कुटुंबाला मदत करत राहणं आपलं महाराज कर्तव्य आहे. झालेले सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला हितच पूर्णविराम देतो. सेवेसाठी उपस्थित असणारे सगळेच संस्थेतील असणारे मला वाटतं गुरुवर्य सुभाष महाराजांच्या संस्थेतील असणारे सगळीच माझी लहान भावंड, माझ्यासोबतही आलेली दहेगावच्या आमचे ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेतील सगळीच भावंड, आता 5-6 जण आहेत म्हणून नावं घेतो. आमचे जयरत्न महाराज असतील, आमचे काटे महाराज असतील, आमचे काकडे महाराज असतील, आमचे मदने महाराज असतील, तिकडं मेलगे महाराज असतील आणि आमचे समर महाराज असतील, सगळ्यांचाच मी मनापासून आभार आहे. मला वाटतंय आमचे काटे महाराजांचे वडील देखील आलेले आहेत, जयरत्न महाराजांचे देखील वडील आलेले आहेत, त्यांच्या आई आलेल्या आहेत, त्यांचाही मनापासून मी आभारी आहे. संस्थेतील माझी असणारी दोन्ही भावंड की ज्यांनी सुरुवातीचा काळ निश्चित माझ्यापाशी म्हणजे निश्चित माझ्यासोबत त्यांनी घालवला, अशी दोन्ही असणारी माझी भावंड, आमचा धनराज असेल, सोहम असेल, निश्चित त्यांनाही भगवंताने उत्तरोत्तर त्यांच्याकडून असून अशीच भगवंताची प्रगती सर नाही पण सेवा करत घेत राहू एवढीच भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. का तर महाराज परमार्थामध्ये तुम्ही किती मोठं झाला याला किंमत नाही, परमार्थात तुमची सेवा किती हे महत्वाचं आहे. म्हणून निश्चित तुमच्याकडून सेवा घडत राहू एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमच्यावर आलेले आमच्या भागाचं वैभव असणार ज्यांच्यामुळे खरं तर आम्हाला यूट्यूब काय असतं ते माहीत झालं, म्हणजे सोशल मीडिया सोशल अशी आम्हाला माहीत झाली, अशी आमचे असणारे चैतन्य दादा असतील त्यांचाही मनापासून मी आभारी आहे. त्यांचेही सहकार्य आहेत आणि ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली दादांचाही मनापासून मी आभार आहे. त्यांनी मांडव एवढा भारी टाकला की मंडप पाहून मलाही वाटायला लागले आता माझंही लवकर उरकून घ्यावं, म्हणजे कीर्तन लवकर उरकून घ्यावं, आपला वेळ संपलेला आहे. झालेली सेवा ज्यांनी संवादिनीची सुंदर साथ दिली बाबांचाही मनापासून मी आभारी आहे, लहानग्याचाही मी आभारी आहे, चौबदारांचा आभार आहे, सगळ्यांचाच मी. आणि तुम्ही माझी 2 तास बडबड ऐकून घेतली तेही न झोपता त्याबद्दल तुमचा सगळ्यांचाच मी आभार आहे. मागल्या वर्षी मी कीर्तनातून एक विनंती केली ती पण यंदा काही करत नाही, उगत आता जास्त दाट पेरलं म्हणजे कणसाला बारीक पडतं मला चांगलं माहित आहे. फक्त जाता जाता एक व्यसनमुक्तीचा आधी एक पायिक असल्यामुळे सगळ्यांना सांगू इच्छितो व्यसनापासून सगळ्यांनी दूर राहण्याचा प्रयत्न करा. का तर महाराज व्यसन हे माणसाला मी मागल्या वर्षी म्हणलेलो व्यसन करणारा महाराज माणूस म्हाताराच होत नाही का, अहो तो म्हातारपणापर्यंत जगतच नाही तर तरुणपणातच मरून जातो. महाराज काळ बघा अलीकडच्या काळात माफी मागून बोलतो असं संस्थेतील ज्ञान देणं, संस्थेतील म्हणजे काय पक्वात ते नाही तर संस्था म्हणजे एक हिंदू धर्माचं ज्ञान देणारं महाराज आमची एक शाळा आहे. शाळा अशा शाळेमध्ये मुलांना शिक्षण देणं अतिशय गरजेचं आहे. महाराज अलीकडच्या काळात तुम्ही बघचाल माफी मागून बोलतो 8वी 10वीची मुलं तुम्हाला सिगारेट बिड्या विमल दाणे दाणे मी केशर का स्वाद अशी म्हणताना तुम्हाला दिसून येतील. महाराज मला तर वाटतं लहानपणापासूनच पोराला खरं तर बाटलीचा नाद लागतो. ती लहानपणी दुधाची बाटली असते, हळूहळू ती वॉटर बॅग होते, हळूहळू पाण्याची, परत बिअरची, परत दिश